महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या राज्यात विनोदाचा झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा तर मंडळी, तुम्हाला हसवण्याचं आव्हान स्वीकारून तयार झालेले आहेत आपले सगळे हास्यवीर. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि त्यांना कौतुकाची दाद देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तयार झालेले आहेत आपले हास्य रसिक. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत. बोल्ड, बिंदास्त, ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल, रुबाबदार प्रसाद ओक. आणि मंडळी, बालभारती चित्रपटाची टीम सुद्धा आज आपल्या बरोबर इथेच असणार आहे. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत. तर मंडळी, आज एका मुलाचा नवीन शाळेतला पहिला दिवस आहे. तर बघूया त्या शाळेत त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि त्या शाळेतली गंमत दाखवण्यासाठी आपल्या समोर येतात हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली आपुल्या बाळा. अगं बाई, नमस्कार प्रसाद काका. नमस्कार. नमस्कार सई मावशी. सॉरी सई माऊ. सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. माझे आई बाबा साऊथ इंडियन आहेत ना, म्हणून असं नाव. माझ्या बाबांचं नाव रंगा नायडू. ते मला म्हणाले, आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी आलं पाहिजे. मग ते महाराष्ट्रात आले आणि त्यांचं आडनाव त्यांनी क्षीरसागर असं करून घेतलं. त्यांची अशी इच्छा आहे की मी मराठी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवायला हवं. हो. तर मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, म्हणूनच मी मराठी माध्यमात ॲडमिशन घेतलेलं आहे. मी खूप शिकणार आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करणार. पण आज पहिला दिवस आहे ना, जरा माझ्या पोटात गोळा आलाय. थोडंसं खाऊन घेतो. नायडू क्षीरसागर नायडू. वा वने वा. काय आहे त्याच्यात? चिप्स. मला पण दे ना. माझे आहेत ते, मी नाही देणार. अगं बाई, काय गे मुले, कोण आहेस तू? ए, मी मुलगी नाहीये, मुलगा आहे मी. चल, मुलांचे केस एवढे मोठे थोडी असतात. अरे खरंच सांगतोय, मी मुलगा आहे. मला घातलेस? अरे मला मोठे केस आवडतात. मी गौरव मोरेचा फॅन आहे ना. चल येतो. ए थांब. नको ना जाऊ, थांब ना. तू वेण्या नाही घातल्यास बाईनं नाव सांगेल जाऊ. तुझं सांगू काय? सांगू नका. तुझं नाव काय आहे? माय नेम इज डिंकी. डिंकी डिंकी डिंकी. वा. माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे. हे, तू माझी फ्रेंड बनशील? बनायला तर काय मी तुझी बायको पण बनेन. पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार आहेस? चिप्स. हे घे. हे एक तुलाच ठेव, बाकी सगळं डब्बा मला दे. मी नाही देणार. काय? बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून. माझ्या बाबांनी मी नाही देणार. बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून. हा, नाही देणार आहेस? मी नाही देणार. एकदम फायनल टाइम विचारतोय, नाही देणार आहेस? फायनल मी नाही देणार. बाबांनी सांगितलंय. तुझ्या आता परत एकदा विचारतोय, नाही देणार आहेस? एवढं तोंडात बुक्की मधून तोंडात ना आपण नाही काढणार आहेस? आता मेलास. शिपाई वाचवा. मामा वाचवा.
मारलं त्याला? अरे मी नाही मारलं, तू नाही मारलं? त्यानेच मला मारलं. हे बघ इथे माझा हात बघ केवढा सुजलाय तो. हे मामा अरे ए, जाड्या पातीचा कांदा तुझा दंड तेवढाच आहे. आल्या हू कुठली? मला काय बोललास? आल्या हू उचपट. जादा पातीचा कांदा मी आहे. हा. तू सोडलेला अंदाईस मग. शांत रे. बेटा बेटा काय झालं रे? काय झालं? तिने मला चिप्स मागितलं हा. तर मी तिला दिलं नाही अरे वा. तर ऑल 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 माझं. ती मला चावली. हे खोटं बघा. खोटं करतोय, खोटं खोटं करतोय. खोटं नाही करत. खोटं बोलतो. मारीन तू का? उचपट. ते बघ केवढं चावलेलं आहे ते. हा? कायला मारायचं असतं का तुला? एवढी शेफारली का तू? हा. सांगू का तुझ्या आईला सांगू? तू माझ्या आईला सांगणार आहेस? मग? तू माझ्या आईला सांगणार आहेस? हो. मग मी पण सांगेन. काय सांगशील? टाकीच्या मागे झाडूवाल्या मावशी बरोबर काय करत असतोस ते? काय करतो? काय करतोस? हा. तू टाकीच्या मागे घेऊन जातोस आणि तू तंबाखू खातोस आणि तिला चिंचा देऊन त्याच्या बदल्या डिंके डिंके तिच्याकडनं चुना घेतोस. काय बाई बोलू नको. माझ्या नादाला नको नाही, नाही. लागूस. येतं खोपटीची पोरगी आहे. ओलं माझ्या पिल्लू. आता नाही. अरे अरे ए, माझ्या डम्मुडी. अरे माझ्या बच्चा. थांबायचं. ऐक ना काय? हे बघितलेलं कोणाला सांगू नको. हा? आणि ताईला तर अजिबात सांगू नको. हा? ताईला नाही सांगायचं नाही ती मला जीव घेईल. आता मिळालास. नको ओ नको. ओ मामा हा? तुम्ही का घाबरत्या पण तिला? आणि ताई कोण आहे? अरे ही माझी सख्खी बाची आहे रे भो. हा ही? हा तिची आई माझी ताई आहे. हा. हा, बेटा ताईला सांगू नको बरं का. बरं नाही सांगणार बरं हा, का? नाही बरं. सांगत. पण त्याच्या बदल्यात तू ह्याला मार. मला कशाला अरे जाऊ दे ना कशाला मारायचं. चल मग मी नाही, जाऊ दे नको मग त्याला मार. पण मी काय मी कशाला त्रास देतोय रे तिला. मी काहीच केलं नाही मी आता जर तिला त्रास दिला तर तुला टाकीच्या मागे घेऊन जाईल. हा कशाला चिंचा खायला? तिथे भलते उंदीर आहेत. एखादा उंदीर आणि तुझ्या चड्डीत सोडीन मी. मामा एक नको 5 शोध. कचा जाऊ दे त्याला. चल 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 टाकीच्या. मी माझ्या पप्पाला सांगणार तुझं नाव. पप्पाला सांगतो. पप्पाला नाव सांगणार आहे मी. उठा चल उडभाषा काढ. तुझं पण नाव सांगणार. उडभाषा काढ रे. सगळ्यांचं नाव सांगणार आहे चल मी. हा, चल. आता हा हालत नाही मी काय करू भाऊ तुम्ही सांगा मला. बाई बाई वाचवा बाई. काय चाललंय तिकडे? अरे बाई, काय अंडावडा चाललाय? काय? नमस्कार बाई माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. बर. ही डिंकी मला मारते. माझ्या हातावर चावली आहे बघा. मी तिला चिप्स दिलाय म्हणून खूप मारलं मला तिने. आणि मामा तिची बाजू घेतात. त्यांनाही सांगा. श्याम काय चाललंय? हात बघ. नाही तो रडायचे नाटकं करतोय चाटंबाजे. उलट तो तिला त्रास देत होता. नाही बाई हे हिचे सख्खे मामा आहेत ना म्हणून हिची बाजू घेत आहेत. हे बघा काय करतोय श्याम? हे बघा किती तो जोरात चावली. मी माझ्या बाबांना पण नाव सांग. नाही, खोटं बोलतोय तो. कोण खोटं बोलतोय नक्की? तो तू खोटं बोलतोयस का? नाही बाई मी खोटं नाही बोलत आहे बाई. हे चिडू नको जा मला. ते काय म्हणाले माहितीये का? बाई इकडे या सांगतो तुम्हाला. हे मामा आहेत ना हे आपले झाडूवाले मावशी आहेत ना त्यांना टाकीच्या मागे घेऊन जातात आणि तंबाखू खातात. ते तिने बघितलं. ती म्हणाले की मी ताईला नाव सांगणार म्हणून ते मला असं बोलतायत. श्याम हा काय बोलतोय? तू झाडूवाले मावशींना टाकी मागे घेऊन जाऊन तंबाखू खातोस? अरे लाज वाटते का तुला? किती मिन्नतवाऱ्या करून इथे नोकरी मिळवून दिली आहे तुला. तुझ्या भाऊजींना कळलं ना असं दुसऱ्या मिनिटाला बाहेर काढतील तुला. नाही ताई भाऊजीला सांगू नको. सांगणार नको ना. सांगणार तू सुधारणार नाही. अरे ताई, नको ना. तंबाखू खातोस लाज वाटत नाही तुला? ताई बोलते डेंजर आहे ते वाट लावून टाकतील ताई माझी. ताई माफ कर मला. ताई पाया कधी पडतो. सुधारणार आहेस तू? नको ना ताई असं करू तू. मी याच्या पुढे काहीच नाही करणार. शपथ आहे ताई. बाई पण मामा तुम्हाला ताई ताई का म्हणतायत? कारण मी ताई आहे त्यांची. मोठी बहीण आहे मी त्याची. ते तुमचे भाऊ आहे तुम्ही बहीण आहे. मग? ही कोण आहे? ती माझी मुलगी आहे. माझं बोलू ग ते. तू मस्ती करत होता म्हणून मस्ती केली. त्यांनीच मला मारल्यामध्ये तंदूर घेऊन सुजलाय तो. खोटं बोलते ती. मी तुमचं सगळ्यांचं नाव सांगणार आहे प्रिन्सिपल. सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी. प्रिन्सिपलला सांगणार. हो सांगणार मी सगळ्यांना. दिन ना कंप्लेंट करणार आहे तू. मी माझ्या पप्पांना पण सांगणार तुमचं नाव. अरे काय चाललंय? अरे मोठे सर आले, मोठे सर आले. बोललास ना आता बघ. मी सांगणार. काय काय
मॅडम काय बाळा? चाललंय माहित मगाचपासून मी तिथे आतल्या ऑफिसमध्ये गोंधळ ऐकतो. मॅडम काय चाललंय इथे मी तेच विचारत होते काय झालं बाळा हा कोण आहे? सर नमस्कार सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझा पहिला दिवस आहे सर. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर, या शाळेचा प्रिन्सिपल आहे. आज माझा 12-13 वर्ष झाली तिकडे. बोल बाळा बोल. मला सांग बाळा, माझा पहिला दिवस हा. आहे. मी इथे चिप्स खात बसलो होतो सर. कुठे आहेत चिप्स, कुठे आहेत? सर हे बघा सर, हे माझे चिप्स आहेत सर. हा चांगले आहेत चिप्स. सर माझे चिप्स आहेत सर, हा माझे चिप्स आहेत. शाळा माझी आहे. मग मला आधी सांगा, तुम्ही यांचे कोणी नाहीत ना? हा तुम्ही यांचे कोणी नाही ना? ही माझी बायको आहे, ती माझी मुलगी आहे. हा माझा नाईलाजानं मेवणा आहे. काय अरे. आलं? तुम्ही काय तुमच्या शाळा उघडली आहे काय? बोल ना, काय आलं? हा तर मी चिप्स खात होतो. बाळा खूपच लहान मुलगा होतोय, कळेल असं बोल. बोल. मी चिप्स खात होतो. हा. ही तिकडनं आली, मला डिंकी डिंकी? तिने चिप्स मागितले सर. मला चावली सर इकडे. मला इथे खूप मारलं सर. आवली नाही, मग ही जवळजवळ जेवली आहे. हो, सर आणि दोघं फॅमिली मेंबर्स आहे म्हणून तिची बाजू घेत आहेत सर. डिंकी? मला मारलंय. बाळा, चावली त्याला तू? चिप्ससाठी चावली? देवा का? नेमकी आईवर गेली, आईवर. एक मिनिट मला का मध्ये आणताय ना मला कशाला मध्ये आणताय गेली तुझ्यावर ही. काय तू ना घरी मी जेवत असताना ताट हिसकावून घेते हावऱ्यासारखी. अति होत आहे हे सगळं खाण्याचं ना तुमच्या खानदानातून आलंय हे असं अरबट सरबट चिप्स खात बसता आणि मग असं तब्येतीची वाट लावून मला नाही ठेवता. बोलू अरबर तर तू तेलकट का कसा झालाय तुझा? माझा आवाज असाच आहे आधीपासून जागेत चल, 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 चल. कसं बोलताय ते? काय भाऊजी करताय? ए, ताईशी नीट बोला माझ्या. टाकल्या तू तर गप्प बसा. पिऊन कमी आणि पठाण जास्त वाटतोयस तू. माझ्या नादाला लागलो करून तू तर आता सांगतोय तुला तुझे घर सोडून निघून जाईन मी असं वागलात माझ्या भावाशी तर माहेरी जाईन मी मला नाही पडत. हॅलो एव्हरीबडी. नमस्कार सर सर आज शाळेत शिक्षक दिवस आहे का? का शाळेतला मुलगा प्रिन्सिपल म्हणून आलाय. ट्रस्टी आहेत ते, ट्रस्टी. शाळेचे ट्रस्टी आहेत ते. सर हॅलो सर. नमस्कार सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे सर. यस, माझं नाव अरुण कदम. मी या शाळेचा ट्रस्टी आहे. मला खूप दिवस झाले तिकडे येऊन. हा सर. हा सर. व्हॉट इज दिस? व्हॉट आर यू डुईंग ऑल ऑफ हियर? येस सर. इज दिस जोक? व्हॉट इज दिस टाइम? व्हॉट यू आर इन आपापला वर्ग? दिस हियर? व्हॉट इज दिस? सॉरी सर, सॉरी सर. सॉरी सर येस सर सगळ्यांचं नाव सांगणार आता मोठ्या सरांना मी. सर तुम्ही यांचे कोणी नाहीत ना? नॉनसेन्स, रिडिक्युलस. माझा यांचा काही संबंध नाही आहे. सर त्या डिंकीने मला मारलं सर. आणि सगळे फॅमिली मेंबर्स त्यामुळे तिची बाजू घेत आहेत सर. मला चावली सर, खूप मारले सर यांनी मला. काय? हो सर तुम्ही ओरडा त्यांना. खूप मारले मला सर. काय? खूप मारले मला सर. काय? खूप मारले मला सर. सॉरी सर. मी रिॲक्ट होतोय. Sorry. शॉक झालाय ना मला. काय बोलतोय ना? सॉरी सर, मला वाटतं तुम्ही. थांब ना सर, माझं वाक्य आहे. बोलू दे मला. सॉरी सर. सरळ. किती वेळा तुम्हाला सांगितलंय जे पण काय करायचंय ते घरी. आई बाबा काका मामा जे काय ते घरी. इथे मला कुठलेही नाते नको. गॉट इट? यस सर. सॉरी यस सर. व्हॉट इज इट? गॉट अहो इट? बोललो ना यस सर. काय केलं? ती मला चावली सर इथं. दोनदा चावली सर. खूप मारलं मला तर तिने. काय गे इकडे. आता बघ तू सर, बघ तुला कसं. सर तुम्ही तिला ओरडा गुलुगुलू काय करताय सर? अरे वसाऱ्या, ही माझी नात आहे. मी तिचा आजोबा आहे. अरे तुम्ही सगळे फॅमिली मेंबर एका शाळेत आहात का? खड्ड्यात गेले तुम्ही सगळे. अरे, कोण बोलणार आहे आम्हाला खड्ड्यात जाणार?
सध्या आता हा गेला बाबा घ्या क्या बात आहे खूप मजा आली आहे. आपण विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दादा. मस्त विषय होता. बालभारती असा एक उत्तम मेसेज देणारा चित्रपट घेऊन आलेल्या टीमसमोर तुम्ही एक वेगळी शाळा दाखवलीत. मला ॲक्च्युली प्रश्न असा पडला की या वास्तूची गरजच काय होती. जर ट्रस्टी आजोबा आहे, जर मुख्याध्यापक बाप आहे, शिक्षिका बायको आहे, विद्यार्थी मुलगी आहे, शिपाई मेहुणा आहे, तर हे सगळं घरातच करता आलं असतं. त्याकरता ही एक शाळेची वास्तू घ्या वगैरे ह्याची काही गरज नव्हती. पण फार रंजक होता विषय. कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती. कामं सगळ्यांचीच अप्रतिम. मजा आली. ओके मंडळी, आता मी जाते. मला जायला हवं कारण आता माझे बाबा मला विचारणार आहेत, शिवाली हे खरं आहे का. तर तुम्ही सगळ्यांनी आता बघा आमच्या फॅमिलीचा हा धमाकेदार ड्रामा जो सादर करणार आहेत ऑफकोर्स शिवालीची फॅमिली आणि माझा निश्चिम. हाय, दिवसभराचं वर्तमानपत्र सुद्धा पाठ झालं. आता वेळ कसा घालवायचा. अरे 10 वाजले. बबिता भाभीची अंडी आणायची वेळ झाली. अरे वा, 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 वा. ए आले आले बबिता भाभी आया आया उपरो उपरो आमा ना चौगुला. हा बबिता भाभी तमणा वो नाकाबार अंडी मारू माटो तो मारू माटो एक ब्रेड ना पाकिट आणशील का प्लीज. हा एक ब्रेड ना पाकिट. हा हो હું તને ગીપે કરી નાખવા. હા વલ્લવ રે ના वल्लव ना ना नाखवा. हा बरं चला. आता ब्रेड आणला की त्याला मस्त बटर लावतो. तेवढ्याच व्यायाम. वा छान. आता कसा वेळ घालवायचा. अहो थांबा ओ बाबा. अहो गाडी पार्क करतोय मी पार्किंग मध्ये. आता कार मधून कशी बेल वाजवू मी. हा इथून बेल वाजवता येणार आहे मला. किती घाई आहे का यांना. नाही, आरामात या नाहीतरी इकडे येऊन रंगभूमीचा चेहरा पाडणारच आहात. शक्यतो घाई करू नका. जेवढे उशीर राहाल तेवढी इब्रत वाचेल. बाबा हा. लिफ्ट मध्ये असलो तरी ऐकू येतं या मला. अच्छा लिफ्ट मध्ये आणि गेले. डिटेलिंग बघ म्हाताऱ्याचं. पहिलं वाक्य पार्किंग मध्ये, दुसरं वाक्य लिफ्ट मध्ये. कसं लिहितायत. बेटा बेटा शिवा बेटा मला सांग, सोड्याचं बूच न उघडता तो आपण सोडा पितो का. नाही बाबा. मग दरवाजा न उघडता कशी आलीस तू. बाहेर जा बेटा. नाही बेटा बाबा. नाती वेगळी भूमिती वेगळं. या बाहेर जा बेटा. या काय तू काय घाई आहे. जांभई बापू या, तुम्ही पण या. जावई बापू आहे मी. जांभई बापू काय. सॉरी तुमचा अभिनय आठवला आणि जांभई. बाबा या मी असाच निघून जाईन ना. नाही sorry. काय गरज आहे का यांना. दारात जा परत उघडा. चला वाजवा. दार उघडच आहे. दरवाजा ये लवकर ये. अरे मग कशाला परत पाठवलं. होय. परत का पाठवलं मग. हो हरकत नाही. काय झालं मला. हा काय झालं. माझं बोकड कार हे माझं पाडच कार रडत आहे. बाबा काय रडायला काय झालं मला सांग. बाबा मला कंटाळा आलाय हो माझ्या आयुष्याचा. मी कंटाळले बाबा. बाबा माझ्या आयुष्यात सुखाचे गाली फुलणारच नाहीत का हो. सुखाचे गुलाब असतात बेटा. सुखाचे गालिब नाही. आणि गालिब म्हणजे आपल्या शेजारी. ते घोलप राहतात ना. गुलाब आहेत ते. मग गालिब म्हणजे कोण. हो बाबा मिर्झा गालिब. हा शहाणपणा कल्याणला दाखवायचा. इकडे नाही. बोलायचंच नाही मी. इकडे बालनाट्य शिबिर बिबिर तिकडे शहाणपणा बस! दाखवायचा. इथे काय संबंध होता मला सगळ्यांनी हा, सांगा. काय संबंध. इथे बालनाट्य शिबिराचा काय नाही, संबंध तसं नाही. मुळात घोलपला पंच संपलेला होता. त्याच्यावर ऍडिशन करून पंची माती होता. करायची. तुम्ही कशाला विचारलं गालिब कोण बरं वगैरे. हरकत नाही. बरं मला सांग काय बालनाट्य झालं. शिबिर सगळीकडे. बरं शांत व्हा. मला सांग काय झालंय. जीवनाचा कंटाळा येईल असं काय झालंय मला सांग बघू. बाबा
बाबा हा निशिम माझ्याशी भांडतच नाहीये हो. गेले 3 महिने 1 मिनिट सुद्धा भांडलेला नाहीये माझ्याशी. मला ना कंटाळा आलाय आयुष्याचा. नुसतं गुलू 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 चांगलंच वागतो माझ्याशी. आयुष्य गुळगुळीत केलंय एकदम. हा मनुष्य भांडत नाही म्हणजे काय? अगं बाबू काय बोलतेस तू? इकडे 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 बघ माझ्याकडे. इकडे बघ माझ्याकडे. मी भांडत नाही म्हणून तुला त्रास होतोय? हो. अगं पण का भांडू मी उगाच तुझ्याशी? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. उलट मी भांडत नाही तुझ्याशी याचा आनंद व्हायला पाहिजे तुला. काय बाबा? हा निशिम प्रेम प्रेम वेगळं असतं, भांड भांड वेगळं असतं. बाबू तू बोलताना विचारच करत नाहीस का ग? काय अर्थ आहे या वाक्याला मला सांग. प्रेम प्रेम वेगळं असतं, भांड भांड वेगळं. काहीच अर्थ नाही याला. मग तुम्हीच सांगितलं होतं ना की संसारात भांडण खूप महत्वाचं असतं. मी सांगितलं होतं. येस, पण मी सांगितलं. भांडायचं कशाला? उगाच भांडायचं. निशिम माझ्या बाबांची शिकवण आहे माझ्यावर. माझे बाबा मला नेहमी सांगतात, काय? अगर नहीं हो गिले शिकवे तो रिश्तों में कैसे आएगी मिठास. थोड़ी शिकायत थोड़े शिकवे इसी से तो बनता है ना परिवार. वा, हे बाबा सांगायचे तुला नेहमी? बाबा सांगायचे. नेहमी सांगायचे? नेहमी सांगायचे. बाबा हे म्हणून दाखवता परत एकदा. अगर नाही हो शुक शुक गुल्ले. बस झालं. ही यांची लायकी. हा, गिले शिकवेला शुकशुक गुल्ले म्हणतायत हे. हा? आणि हे एवढा मोठा शेर म्हणून दाखवणार आहे जमणाऱ्या म्हाताऱ्याला. वयोमानानुसार जरा जमत नाही हल्ली. हो ना. पण हात जोडतो मी. माझ्या मुलीचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. तुम्ही भांडा, पटकन भांडून घ्या. काय बोलता बाबा? मी भांडू? 1-2 मिनिटं भांडा. तिचं आयुष्य नीट. हे बघा बाबा मला नाही जमत. अरे मी सांगतो भांडा. विनाकारण कोण भांडतं कोणाशी? निशिम तीच तर गंमत आहे ना रे आयुष्याची. हे बघ, कारण असताना भांडणारेत ना सामान्य असतात. कारण नसताना जे भांडतात ना ते लिंडेज असतात. अरे तुम्ही दोघे लिंडेचच आहात. लिजंड असा शब्द आहे अगं. लिजंड. आणि ही शिकवण असेल ना तुझ्या बाबांची तर थुकतो मी या शिकवणीवर. निशिम, हात जोडतो मी. पाय पडतो. बाबा नको. बाबा नाही पोरी नाही. तुम्ही माझ्या मुलीचा संसार तुमच्या हातात आहे. अहो बाबा काय बोलताय? पाहिजे तर मी सदरा पसरतो. काय? मी सदरा पसरतो. नाही बाबा. पाहिजे तर हे लेंगा. ओ बाबा! लेंगा इलास्टिक होता, सोडा तर लागला हे. काळजी मी घ्या. पाहिजे तर बाबा. लेंगा पसरतो. प्लीज भांडा तिच्याशी. अहो बाबा, काय? माझ्या मुलीला मारहाण करा. हो तिच्याशी भांडा. हो. अहो थांबा हो. उलट्या खोपडीचे आहात का तुम्ही? माझ्या मुलीशी भांडा असं कोणता बाप सांगतो? विनाकारण भांडू मी तिच्याशी? हा, मला नाही जमत असं. अरे असं काय कर. नाही नाही मला नाही प्लीज जमणार. भांडा ना. प्लीज मला भांडा. जमणार नाही अरे भांडायला. काय नाही जमणार? सोपं आहे. काय त्याच्यात आहे? मला नाही जमत हो. अरे कारण सुद्धा लागत नाही भांडायला. आम्ही दोघे दाखवतो. इकडे बसा. ये शिवाली ये. अरे काहीच टेन्शन नाही त्याच्यात. काय आहे अरे? कारणच पाहिजे ना. ये बेटा ये. चल. ए धक्का काय मारता रे तुम? मैंने किधर मारा धक्का? मैंने मारा बोला था. मैंने नहीं मारा धक्का. 1 मिनट. तुम भाईंदर वाला है ना? विराट ट्रेन में का को आता है? ये बोरीवली वाला ट्रेन है. तू विराट क्या क्या बोलते ए है? बोरले का आदर करेगा समझा कि तू? तू मत निकल. अरे कानगिरी मार गए. कानगिरी मारने का मतलब क्या है? हाँ? तेरे बाप को जाके बता दूंगी मैं. ए तेरे टकले बाप को जाके बोला. मेरे को मत बात. मैं बाप मत निकाल मेरा. तेरा टकला बाप निकालेगा. तू टकला है. तेरा बाप टकला है. तू टकला है. तेरा बाप टकला है. काय? हे बघ विषय लागला आम्हाला भांडायला. अहो पण तुम्हाला कळलं का? दोन्ही साईडनी तुम्हीच टाकले होतात. हरकत नाही. उगाच एकमेकांना टाकले अरे पण टाकले. भांडण तर झालं ना. अहो बाबा बाबा मी ट्रेन मध्ये राहतो का? हा आम्ही ट्रेन मध्ये राहतो. धक्का लागला, नवरा बायको भांडतायत. हे ट्रेन मधलं भांडण झालं. हे घरात करू मी? घरात धक्के मारता नवरा बायकोला? हा मी तुला आधीच सांगितलं होतं ही फॅमिली संस्कारिक नाही. आधीच सांगितलं. लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं. हा कल्चरल डिफरन्स आपल्यात राहणारच. अरे एक मिनिट. मी आता सोपं करून सांगतो तुम्हाला. कसं भांडायचं सोपं करून सांगतो. टेन्शन घेऊ नको. आता मी निमिषराव करतो. मी निमिषराव करतो. बाळा तू शिवाली करायचं. हा चा, आता बघा. बाबा? हा मी शिवाली करायचं? हो बाळा. बाबा मला जमेल? ए बावळे कोण आहेस तू? हा कोण आहेस? होय. वेगळी कोणतरी आहेस? होय. शिवालीच आहेस ना? होय होय. बाबा मी शिवालीच आहे. मी शिवालीच आहे. हो बा. विसरलेच आता होते. बघा कसं भांडायचं बघा. म्हणजे तुम्ही तिकडे भांडू शकता. तू शिवाली आहेस, मी निमिष आहे. हा. आता मी ऑफिस मधून येणार. हा हा चालेल. तयार आहेस का तू? हो हो बाबा मी वाट. मी निमिष आहे. मी निमिष आहे. हो हो बाबा. या निशिम या. दरवाजा उघडायला इतका पटकन कसा उघडलास? इतका पटकन दरवाजा कसा उघडलास?
निशी मी दरवाजावरच होते ना, तर दरवाजा होता तर दरवाजावर होतीस म्हणजे इतर काम करतच नव्हतीस तू. नाही मी दरवाजा घरातली कामं कोण करणार? निशी मी आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी नवऱ्याशी बोलतेस, नवऱ्याशी बोलते म्हणजे आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय? मी नवऱ्याशी बोलते. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय? बघ आहे की नाही? हा हा? लागला का? कारण लागलं काय? भांडारा कारण लागलं का मला? लहानपणा शिकवू नका. 2 मिनिट तुम्ही पण घाबरला होता. नाही 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 मला दिसलं तुमच्या डोळ्यात. नाही 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 घाबरलो काय नव्हतो मी. करताय तुम्ही माझ्या शिकवणीचं? आमचं ठरलं होतं बे. पण काय झालं? काय झालं? तुझ्या डोळ्यात कासव? तुझ्या डोळ्यात आसव? हा? काय झालं? अरे ही एक नवीन नौटंकी आहे यांची. काही झालं की रडते ही बाई. काय झालं? बाबा काय सनी देओलेस तू? बाबा बोल बेटा. बोल बेटा. किती छान भांडलात बाबा. मी हो बाबा हो. खूप छान भांडलात. असं वाटलं की तुम्ही जन्मतः भांड फावडा आहात. हे बाद झालं. हे खूप झालं आता. नाही नाही मी निघतो. नाही, 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 ना, मला सिरीजच नाही करायची. नाही, नाही, एक- भांड फावडा. हा. भांडकुदळ हा शब्द आहे. तर कुदळ आणि फावडा असा विनोद केला तुम्ही. जुळून- हा? आणि माझ्या एंट्रीला म्हणता की येऊन तुम्ही रंगभूमीचा चेहरा पाडणार आहे. तुम्ही एंट्री घेतली ना, रंगभूमी पळते इथून. कळलं का? मजा नाही काय पंच मध्ये? हरकत आहे आपण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आपण एक काम करूया. आता तू बाबा करायचं, मी शिवाली करणार. आता बघ कसं भांडायचं दाखवतो. हा? हा बाळा, बाबा. लक्षात आलं? तू बाबा करायचंस. मी लेंगा घालून येऊ. नाही बेटा, हा आहे ना हे. एकच लिंग आहे. मग तुम्ही काय करणार? नाही नाही बरोबर. हो, मी काय करणार? असू नका. हरकत आहे. हा तर आता मी शिवाली करतो, तू बाबा करायचं. हा? हो, बाबा. चल, या आपण बाहेरून येऊया. बाहेरून कसं? या ना. हो बाबा काय करताय? शिवाली आहे ना? हो बाबा. अहो लाज वाटते का तुम्हाला? अहो, असं- जवळ कसले तर माझ्याशी काय लगट करताय? अरे ते शिवाली आहेत ना कॅरेक्टर मध्ये. हे गप का? मला नाही चालणार. घे ना. तुमची खिचरटगिरी संपवा लवकर. तुमचं ऍटलिस्ट असं हात तर ठेवायचा. चाल. बाबा मी रेडी आहे. हो. बाबा बाबा शिवाली बेटा काय झालं? काय झालं काय झालं जावई पुबा? पुबा तुझा बाप. बाबा पुबा कोण आहे इथे? जावई बापू आहे. माझं करते ना ती. थांब ना जरा. हा, काय? काय झालं जावई बापू? काही नाही झालंय. शिवाली हे खरंय? काय म्हणताय जावई बापू? नाही बाबा नाही. काही नाही झालंय? नाही बाबा. काय म्हणाले ते? काही नाही. काही- काही नाही झालं. घरी. तू अशी नाही ऐकणार. तुझ्या काही नाही झालं. नाही बाबा नाही. काही जावई बापू काही नाही केलंस. काही नाही केलं. हे माझे संस्कार आहेत. ही माझी शिकवण आहे शिवाली. हा, काही नाही झालं. उद्या मी बाहेर रस्त्यावर गेलो, लोक मला भेटायला आली तर ती मला काय बोलणार? देखो काय नाही झाले म्हणून मुलगी को जो बापो झाले बाबा. काही नाही झालं. उद्या मी नेपाळला गेले तर तिकडची लोक काय म्हणणार? शाबजी कुछ मुलगी को पोपा जा रहे है, कुछ न हुए. उद्या मी माहेशमती साम्राज्यात गेलो. तिकडे कालके आला. त्याने विचारलं तर त्याला काय सांगणार मी? काय नाही झालं नाही बापा. माओ माओ लागते शिवाली. अरे खरं झालं शिवाली. बाबा आहेत. अरे, अरे. खाली बाबा आहेत ते. बाबा जावई बापू नाही, काय पाहिजे तर मी तुमच्या बरोबर संसार करतो पण पहिलं थांबवणार नाही. नाही हो. नाही हो. बाबा. आपण विचारूया आपल्या हास्यरसिकांना. प्रसाद दादा तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? लाजवाब. फार सुंदर. काही सिरीज पुण्य घेऊन आलेल्या आहेत. त्यातली टॉप नंबरवरची ही सिरीज आहे की ती कधीही सादर झाली तरी
त्याला हमखास हाशे टाळ्या मिळतातच मिळतात. समय तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. एका सिरीजसाठी तू वारंवार तुझ्या डोक्यात जेवढ्या कल्पना येतात आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तू त्या सिरीज मांडतोस ते अफाट आहे, अफाट. तुझ्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. शिवाली, दिवसेंदिवस तुझा जो वेडेपणा वाढत चाललाय तरी मला आता भीती वाटायला लागली आहे. पण ती भीती चांगल्या अर्थाची आहे की क्या बात आहे. म्हणजे एखादी आर्टिस्ट किती वेगवान पद्धतीने डेव्हलप होऊ शकते याचं तू उत्तम उदाहरण आहेस. क्या Thank बात आहे you, शिवाली. thank you. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. निमिष, मस्त ॲज युजल. मला ना तुझ्याकडे बघितलं की कायम लसणाची चटणी आठवते. लसूण चटणी आपण जेवणात रोज नाही घेत, 7-8 दिवसांनी, 8-15 दिवसांनी एकदा घेतो. पण जेव्हा तिची चव घेतो तेव्हा असं वाटतं यार लसूण चटणी रोज असायला हवी. ओ बघ, विचार कर. वा वा वा. निमिष, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की हा मंच तुला खूप लॉयल आहे, कारण तुझ्याशिवाय आम्ही शिवाली हे कराय कधीच करत नाही. आणि मधून मधून येत राहा. आम्ही तुला तेवढंच मिस करतो जेवढं तू आम्हाला मिस करतोस. मंडळी, खोटं बोलणं सोपं असतं पण ते पचवणं कठीण असतं. तर अशाच थापा मारता मारता विनोदाचा धबधबा निर्माण करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. अहो चला ना आपण ते हातात बोर्ड घेऊन तिथे एअरपोर्टला उभं राहूया. ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं. अहो ती तुमची पुतणी ते फ्लाईट मधनं उतरली, तिला कसं कळणार आहे आपण इथे बसलोय ते? मी तिला मेसेज केलेला आहे, एअरपोर्टच्या समोर जे हॉटेल आहे तिकडे मी आणि काकी इथे कॉफी प्यायला बसलेलो, तू ये. ती आली की तिला घ्यायचं, रिक्षाने लोकल पकडायची, लोकलने घरी. काय करायचं हो तुमचं? मला वाटलं पुतणीला घ्यायला चाललो एअरपोर्टला, जरा टॅक्सीने वगैरे आणाल. विक्रोळीवरनं कलिना मार्गे डायरेक्ट पोहोचलो असतो ना. पण नाही, येऊन गेला स्टेशनला. विक्रोळीवरनं दादर, दादरवरनं विले पार्ले, तिकडनं परत शेअर ऑटो. पण शेअर ऑटोवाल्याशी भांडत होतात तुम्ही. एअरपोर्ट जाने के लिए वो शेअर ऑटो नहीं है क्या? हमारा रोज का अपडाऊन है. मला तर कळतच नाही आपण एअरपोर्टला आलोय का एखाद्या एसटी स्टँडला आलोय. रसिका, आपण इथे एअरपोर्टला कोणाला तरी घ्यायला आलोय, अगं एअरपोर्ट घ्यायला नाही आलोय. कॉफी प्या. ही 75 रुपयाची कॉफी आहे पण मला कच्चीच देतात, वरती बघ तसं चॉकलेटी आहे. गार्निश केले होते, प्या ना. गार्निश केले का? इज्जत काढता तुम्ही 4 चौघात. आहो चला. चला चला जरा. आली का ती? नाही ती नाही आली आहे, लवकर चला. ए अगं कुठे? ऐक, ए ती नाही, तो आलाय. कोण तो? माझं कॉलेज मधलं अकाउंट. रसिका, काय भाषा आहे ही? कॉलेजमध्ये मैत्रिणी म्हणायच्या मला तसं. कोण? तो आहे ना तिकडे झिपऱ्या केसवाला. हा लांबकेसवाला. हा, तो कॉलेजमध्ये असताना मागे होता माझ्या, असे उभे राहून प्रपोज केलं होतं त्याने मला. याने प्रपोज केलं होतं तुला? दचकू नका लगेच. नकार दिला होता मी त्याला. गुड. चला ना आपण जाऊया तिकडनं. नाही आपण नाही जायचं. इडियस का? 75 रुपयाची एक कॉफी आहे, 150 रुपये गेलेत माझे. नाही सगळी संपवून जाऊ. ये नको ना. आपण नाही फक्त त्याने घाबरायचं. बघितलं, मला लपवा. मागून ये. उलटी बस. गेला. गेला? बस. कॉफी पी. गेला तो. 75 रुपयाची कॉफी. रसिका, छान आहे दिसायला, राजबिंडा टाईप्स आहे तो. कसल्या राजबिंडा? कॉलेजमध्ये असताना ना रवी वासवानी कॉमेडियन चिडवायचो आम्ही त्याला. दिसतो तसा दिसतो म्हणजे काय? आणि कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा मधुबाला होते. चल. हो. पण मला सांग, का त्याला नकार का दिलास तू? चांगला आहे तो. काय आपण कसं काय चांगलं आहे? कॉलेजमध्ये असताना लल्लू होता. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर म्हटलं होतं, लल्लू आहेस तू, मी लग्न करेन ना तर एखाद्या करोडपती माणसाशीच लग्न करेन. तेव्हा कुठे माहिती होतं पदरात धोंडा पडणार आहे. ए धोंडा पडणार आहे म्हणजे? मी काय केलंय का? मी काय वाईट आहे? करोडपती नाही आहात ना तुम्ही. हा, करोडपती आता त्याने मला भेटला तो, त्याला काय फेस करू मी? काय सांगू? तुमच्याशी लग्न केलं सांगत. रसिका, कोण? अगं बाई, रसिका, मी सॉरी. अगं बाई, तुझा अगं, अकाउंट. आपण रसिका, तू
नाही मी रसिकाचे पण मी ओळखलं नाही कोण. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां. ओंकार! अरे ओंकार! बापरे! रसिका रसिका रसिका. बाप अरे ओळखताच येत नाही अरे तुला. तू यार किती वर्षांनी तू अजूनही एवढी सुंदर कशी काय दिसते. Come on. का माझे डोळेच अजून तसे आहेत मला अजूनही कळत नाही. असतील. कसास किती वर्षांनी. माय गॉड. कसा दिसतोय मी. एकदम म्हणजे हा. हा कोण बॉय. एवढा मोठा बॉय वाटतोय माझा. नाही बॉय आय एम बटलर. नोकर आहे का. मिस्टर मिस्टर आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी सर. सॉरी मिस्टर. मी ओळख करून देते. हा मखीजा. गेली. सरने मखीजा. ओ तुमचं सर. पंकज मखीजा. ओ आय एम सो सॉरी. पंकज मिस्टर पंकज मखीजा. हाय हाय. मोठे बिझनेसमन आहेत. मिलेनियर आहेत ते. नीट उभे राहा. पाय जवळ घ्या. सई तामणकरची पोज होते. नीट उभे राहा. नॉर्मल चेहरा नीट. क्या बात है रसिका. शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस हा. म्हणजे करोडपती माणसाशी लग्न केलंस तू. वाव. हो ते हे मग होताच ना माझा निग्रह. या यू लकी बॉय. या बसा ना बसा. आपण कॉफी पिऊया. या Yes, sure, कम why कम not? सिट मागे. या रसिका ये बस ना प्लीज. थँक्यू युअर फर्स्ट. येस थँक्यू. बसा. नाही मला कळत नाहीये. मिस्टर मखीजा. मखीजा पंकज. मखीजा. मिस्टर पंकज. आय डोंट नो. मला तुम्ही विक्रोळीला सकाळी 6 वाजता चड्डी बनियांवर दुधाच्या पिशव्या घेता का हो. ओंकार कमॉन कॉलेजमध्ये होतास तसाच आहे, बदललाच नाहीयेस तू अजिबात. तुला आठवतंय मी कॉलेजमध्ये कसा होतो. का नाही यार. आठवणार. कुठे होतास इतके दिवस आणि काय करतोयस तू सध्या. अरे काय करणार मी तर. आपला काय तुला तर माहितीच आहे मला कधी असं पैशाचा मोह कधीच नव्हता. तुम्हाला बोलली होतीस कॉलेजमध्ये मी प्रपोज केला तेव्हा की तुझी लायकी आहे का. आठवतंय तुला. कमॉन आता खूप 8 वर्ष झाली ओंकार त्याला. 8 साल 7 महीने 25 दिन 12 घंटे 23 मिनिट और 30 31 32 आय एम किडिंग. असं काहीच नाही. एवढं तारखा वगैरे कोण लक्षात ठेव. क्रेझी माणसं लक्षात ठेवतात अशा तारखा. अगं काय नाही पण बरं झालं तू मला सांगितलंस. तू मला डिवचलंस ना. त्यानंतर मी खरं ग्रो व्हायला लागलो. मी कामं केली आणि खूप छोटे बिझनेस स्टार्ट केले. नाव आय एम द सोल ओनर ऑफ 25 मॉल्स अक्रॉस होल युरोप. 25 मॉल आहेत माझे युरोपमध्ये. ऑस्ट्रिया जर्मनी डेन्मार्क. खरं तर आता मी इलॉन मस्क बरोबर मीटिंग करून आलो. इलॉन मस्क आता स्पेसमध्ये मार्सवर तो माणसं पाठवणार आहे ना. तर त्याचं म्हणणं आहे की मार्सच्या क्लायमेटला निरा जास्त सूट होतं. तर मला तो निराचे स्टॉल्स देणार आहे असं म्हटलं. आता बघू फिंगर्स क्रॉस. तू भेटली आहेस म्हणजे डन आहे सगळं. वांगणीला का नाही का प्यायलो होतो आपण 10 रुपये तारता. अगं आत्ता काय झालं. आत्ता जस्ट मी लँड झालो मॉरिशियसवरनं. रिलॅक्स व्हायला गेलो होतो गर्लफ्रेंड बरोबर. गर्लफ्रेंड मला तिकडेच थांबायचं म्हटलं आय एम रिलॅक्स बॅक टू वर्क इन मुंबई. तू गेलीयस मॉरिशियसला रसिका. गेलीये म्हणजे हे 2-3 दिवसांच्या आउटिंग साठी जात असतो मी मॉरिशियसला. पंकज सुनो ना पंकज. ये वो अपने वो मॉरिशियस वाले फूफा जी वो आने वाले थे ना इंडिया. क्या हुआ उसका. फूफा जी का क्या हुआ. ये अरे 2-3 दिन में ये मेरा सब मेरा फाफू आएंगे. फूफा. मेरा फाफू है उसका पति फूफा है उनका एक छोटा फीफा है तीनों मिलके खेलते. तुझ्यासारखा स्वभाव आहे यांचं गंमत करते. सगळे गमतीदारच मिळतात तुला रसिका. काय बिझनेस तुमचा कसा काय
इंडस्ट्रीज कुठल्या आहेत किंवा काय असं? आहेत म्हणजे मखीजा कन्स्ट्रक्शन ऐकलंस तू? नशील ऐकलं, मला माहितीये ऐकलं नशील, कारण आम्ही घरं नाही बांधत. ओके. आम्ही 5 स्टार हॉटेल्स आणि 7 स्टार हॉटेल्स बांधतो. है ना पंकज? वी हॅव टू गो पंकज. हमें वो रसिका meeting attend रसिका करना जा- रसिका निघायला लगेल. अगं आत्ता कुठे ताजमहल समोर आलाय, बघू तर दे. नाही फायनली मी तिकडे वाट बघते. तुम्ही आली इकडेच ती. हो, मी मस्त सॉरी. हाय. हाय हाय. ही माझी पुतणी. यांची पुतणी प्रिया आणि हा माझा कॉलेज मधला जुना मित्र ओंकार. ओ हॅलो अंकल. अंकल कुठे बोलते सगळं? कॉल मी ओंकार. ओंकी हाय. असू दे असू दे. हाय हाय. हाय हाय. मी प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी या प्यारी दर्शनी, आय डोंट नो. पुतणी आहे. युके ला होती ही शिकार. सांग ना याला सांग. मी मास्टर्स करायला गेलेले UK ला. अच्छा, ऑक्सफर्ड. येस. हा. ही नोज. आय नो. माहितीये. ऑल थँक्स टू माय चाचुडी. जर का बँकेत लोन साठी फेऱ्या नसताना मारल्यास तू, मी इथे नसते आता. असू दे असू दे. मी इथे नसते, खरंच नसते. नसतं सांगायचं असं. अगं असू दे. एवढी काय. रसिका एक मिनिट. चल. या माणसाने बँकेत फेरा मारला लोन साठी. खर्च हेच करणार होते खरं तर, पण ते आपण निघूया का? तू दमली असशील ना ग प्रिया. हो, चल चल आपण ना घरी म्हणजे जाऊ. आता पण विक्रोळीच्या घरी जाणार ना भाड्याच्या त्या. किती वर्षांनी जाणार. भाड्याच्या घरात राहतेस तू रसिका? काय बोलते ती? आमचे सगळे बंगले रिनोव्हेशनला गेलेत ना, म्हणून सध्या भाड्याच्या घरात राहतोय. 1 लाख भाडं आहे आमचं सध्या. कुठले बंगले? चल, 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 चल. कुठलं रिनोव्हेशन? बंगले कुठले आपले? अगं प्रिया, तुला नाही माहिती? 3 वर्ष नव्हतीस ना घरी. चल सगळं सांगणार मी. बंगले काकी सांगणार सगळं. चल. अरे बंगल्यांवर नाटवला. तू व्हिडिओ पाहिलास चाचुडीचा? चल ना, तो व्हिडिओ माधव काकांनी पाठवला मला. काय भांडणं करतात अंकल, तुम्हाला सांगते. कॉल मी ओंकार. ओंकी. त्या दोन खोल्यांच्या घरांसाठी छोट्या काकावरती हात उचललास तू. अरे असं कसं करतोस रे? बरं ते गावच्या उतरीवरती फाटक्या बन्यांमध्ये भांडत बसतात रात्री. हो ना. कसं दिसतं ते? काय चेहरे चला. करतोय उगीचच काहीतरी. भेटू, आय एम डिसअपॉइंटेड. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. प्रताप आडनावे म्हणून काय प्रताप दाखवलेच पाहिजेत का? नाही एक मिनिट. एक्सक्यूज मी लेडी, त्यांचं आडनाव प्रताप नाहीये, मखीजा आहे. त्यांचं नाव प्रताप आहे. मखीच्या कोण आहेत मला माहित नाही. अगं प्रताप आहे. तू तुझ्याच काका काकूंना भेटतेस ना मी नक्की? माझ्याच चाचुडीला भेटले. मी हे रसिका ही काय बोलते मुलगी? तुम्ही तुझं आडनाव व्यवस्थित फ्रेंडला भेटलाय ना तुमच्या? Of course. सॉरी. मी खोटं बोलले. सॉरी. रसिका यांचं नाव पृथ्वी प्रताप आहे. बुच्चा बनवण्याच्या कंपनीत कामाला. रसिका डेअरिंग सोडू काय? सोडा काय ते. रसिका तू यार खोटं बोललीस तू माझ्याशी. तुम्ही सॉरी. का यार तू का या बुचवाल्याशी लग्न केलंय? एक्सक्यूज मी. एक मिनिट. बुचवाल्याशी नाही, बॉटल कॅप्स मोजणारा अकाउंट. वाडे बघा, मी ना तुझ्यासारख्या माणसाशी बोलतच नाही. मी तुला चड्डी बनियांवर दुधाच्या पिशवी आणताना बघितलेलं आहे विक्रोळीत. तू प्लीज लांब जा. एक्सक्यूज मी प्लीज. सॉरी. तू मला सांगत असे शर्ट घालून जा. शर्ट घालायला काय प्रॉब्लेम? रसिका मी तुला विचारलं होतं कॉलेजमध्ये, तेव्हा तू नाही म्हणालीस मला. तेव्हा हो म्हणाली असतीस तर आता माझ्या बरोबर मॉरिशियसला असली असतीस तू. अरे यार मॉरिशियस म्हणू नकोस. ग्रीस, डेन्मार्क, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड. हॅलो सर, कसे आहात? काय रे झिपऱ्या? स्वतःला काय दादरचा अमोल पालेकर समजतोस? तुला कशासाठी बोलवलं इथे? हा? ते सर- इथे तुला कशासाठी बोलवलंय? ते सर मी ओनर आहे. एका मोठ्या उद्योगपतीनं आपल्या लहान मुलीसाठी हे सगळं बुक केलंय आणि तुला ते मॅस्कॉटचे कपडे घालून एंटरटेनर म्हणून, जोकर म्हणून तिला हसवायचंय, तिला एंटरटेन करायचंय. हे काम आहे ना तुझं? हे काय चाललंय? 5 मिनिटं द्या. काय 5 मिनिटं? तू काय मालक आहेस इथला? तू जोकर आहेस? तुम्ही जोकर आहात. मी कुठल्याही पत्त्याला लागतो. गप रे, गप. तुझा कॅट वेगळा ठेवीन मी. शांत राहा. हा? फक्त जोकर नाही, मॅस्कॉट आहेस तू.
तुझं मॅस्कॉट फोडू का? चाचुडी छान कोटी केली तो. बघितलं ना, माझ्या नवऱ्याकडे कोटी पण आहे आणि ते पती पण आहेत. यालाच म्हणतात खरे करोडपती. वा वा काकू. ती केवढं भारी बोलली. चल चल आपण घरी जाऊ. यांच्या नको नादाला लागा. कसलं भारी बोलली तू रसिका. ए माझं बाळ परत आलं. बॅग कुठे तुझी बॅग? मी घेतो बाळा, मी घेतो. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम भारी परफॉर्मन्स. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. सई मॅम. अभिजित, तू एक आरजे होतास, आता ॲक्टर आहेस, तू अँकरिंग पण खूप सुंदर करतोस, त्यामुळे तुझा स्टेजवरचा प्रेझेन्स हवा हवा असा असतो आणि तो आजही होता. मस्त, खूप मजा आली गाईज. कडकडीत परफॉर्मन्स. क्या बात आहे. आपण विचारूया अभिजित दादाला, त्याला कसं वाटलं आज परफॉर्म करून इथे. मला एकतर हास्य जत्राचे मी सगळे एपिसोड्स बघतो, वेळ काढून मला वेळ मिळेल तेव्हाही बघतो. आणि आज मला असं वाटतं की बालभारतीच्या टीम बरोबर तर मी आलोच आहे, पण त्याबरोबरीनं मी सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटत असतं कधीतरी मला गौरव मोरेसारखं टाणाना टाणाना करता यावं, मला कधीतरी ओंकार सारखं असं रोमॅन्टिकली बोलता यावं, मला कधीतरी पृथ्वी प्रताप सारखी खोटी मिशी लावता यावी, मला कधीतरी त्या खुर्चीत बसून शेंगदाणे खाता यावे, किंवा सई उठून कुठल्या बाजूला जाते तिकडे नक्की केवढी जागा आहे हे तिथे जाऊन बघावं, असं सगळं आम्हाला महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना वाटत असतं. बरं, पांढऱ्या केसांचा राजपुत्र नक्की कुठल्या कंटेनरमध्ये आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ही जी गुपितं लोकांना माहिती नाही आहेत, त्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आलो आहे. आणि आय विश आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना कधी ना कधी एखादी संधी मिळावी. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसोबत तिथे येण्यापूर्वी मला ना जरा धडधड होत होती, कारण खूप दिवसांनी माझ्या खूप लाडक्या कलाकारांसोबत काहीतरी सादरीकरण करताना खूप आनंद मिळाला. पण थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच दादा. तर मंडळी, विनोदाची मैफल रंगवायला पुन्हा भेटणार आहोत, पण पुढच्या भागात. तर बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. रोजच्या गुंतागुंतींच्या प्रश्नांना हास्यविराम देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. आपल्या दमदार सादरीकरणानं हची 12 खडी पुरेपूर वसूल करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं देखील स्वागत आहे. यांना कौतुकाच्या आणि प्रशंसेच्या उद्गारवाचक चिन्हांनी मनापासून दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई दामणकर आणि हास्य जत्रेच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंद नासपुरे. मंडळी, पडद्या आड घडणाऱ्या गोष्टी जेव्हा पडद्यावरच्या नाटकाचा विषयच बदलून टाकतात तेव्हा काय धमाल घडते हे आता पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या समोर येते हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. हे पम्या हा, काय रे? काल 4-5 सांगितले होते तिथे. अरे वावा, आपल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. तिकीट जास्त जाऊ दे, मग पुढच्या प्रयोगाला 5चं बघूया. अरे छोट्या काकांना काल फोन केला होता मी, त्यांना बोललो 4-5 हवेत मला यार. जवळचे मित्र येणार आहेत, मग? जवळचे येणार आहेत, हा. 4-5 देतो. चालेल. तुझ्या पाकिटातून कट करून घेईन पैसे. नाही थांब, मी त्यांना तिकीट काढायला सांगतो. अरे जे जवळचे मित्र आहेत ना, एवढ्या पण जवळचे नाहीत, त्यांच्यासाठी माझं पहिलं पाकिट तुला देऊ. पहिलं नाही, पहिली 10 पाकिटं जातील. तिकीट केवढं आहे माहितीये काय? माहितीये मला, काढतील तिकीट ते. हा, आणि ए वा, तुझ्यासारख्या नवीन पोराने ना पासाच्या भानगडीत पडू नये, पाठांतरावर लक्ष द्यावं. करतो. जा जा, चल चल. अरे हड जा. घे बाय. हो ग बाय, नाटकात ना तू बाई आहेस, पुरुषाच्या आवाजाची तालीम कसली करते?
आरशासमोर एकदा उभी राह आणि दोनदा स्वतःला सांग मी बाई आहे, मी बाई आहे. बोलेन ना मी नाटकात या आवाजात. हा ह्या बरोबर आहे. चल 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 घे चल चला चला ये पोरांनो, पहिला प्रयोग आहे. चल ए वा बेटकरा ये. डोक्यावर काय थापतोस काय? नाटकातल्या जागा आठवतोय. पूर्ण नाटकात तू खॉटवर आडवा आहे. जागा कसल्या आठवतो काय? हा अरे बिटवीन द लाईन्स रे, तुला नाही कळणार ते. नाटकाच्या तारखा घेणं आणि नाटकाच्या जागा घेणं वेगळे आहेत. अरे बिटवीन द लाईन्स म्हणजे लाईनच बोलणार आहेस ना. हा. वाचाडा नाटक स्वतः लिहिलंस आहेस. औषध दगडाच्या लाईन आठवतोस. अरे पण डायलॉग बोलताना त्याचा भावार्थ येतात. चला चला घ्या रे आवरा, जागा घ्या. शुभारंभाचा प्रयोग आहे. पम्या अरे ती दोघं कुठे थांब थांब या बाईचं काय करू कळत नाही. गो बाय, गो बाय. नाटकात तू भीम नाही आहेस, बाई आहेस बाई. आपल्या आजूबाजूला एक परिसर असतो, लोकांची काळजी घ्यावी आपण. हा चल चल चल. एक देण ना अशी मला acting शिकवू नको. मला acting शिकवतोय. पम्या थांब, तिला काय बोलू नको. ती पृथ्वीवाली आहे. त्यांच्या एक्सरसाइज वेगळ्या असतात. पृथ्वी वगैरे राहू दे रे बाबा. तो पृथ्वी आणि प्रिया कुठे आहेत ते शोधा ना. अरे मगासपासून सांगतोय दोघं इथे कुठेतरी घुटमत होते यार. म्हणजे काय यार. अरे हे शुभारंभाचा प्रयोग आहे. 2 कलाकार गायब आहेत. फोन लावा ना मॅनेजर म्हणून. काय काय करायचं आहे? फोन आम्हाला लावा. नको विचारू, फुफन कर ना मग. पृथ्वी आलो रे आलो. सोड ना, सोड. ए इकडे समोर या. ए काय काय पम्या. दोघे कुठे होतात? बाथरूम मध्ये. दोघे अरे नाही 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 मी बाहेर होते, तो आत होता. ऍक्च्युली आम्ही ठरवत होतो की कधी आणि कोणी अनाउन्समेंट करायची. ए बा यार डोक्यावर पडली आहेस तू. अगं गेली 15 दिवस अनाउन्समेंट पाठ करतोय, तोच करणार आहे अनाउन्समेंट. अरे ती अनाउन्समेंट नाही रे पम्या. मग काय वेगळी अनाउन्समेंट. तू दुसरं नाटक घेतलंस आज. ये भावा ह्याच्या आधी प्रयोग होऊ दे. अरे नाही थांब. अरे बाबा दुसरं नाटक नाही. मग आणि वेगळी आहे रे बाबा. तू सांग. नाटकाच्या शुभारंभासोबत आम्ही आमच्या आयुष्याचा सुद्धा शुभारंभ करतोय. म्हणजे आम्ही दोघं लग्न करतोय. मला माहित होतं, मला माहित होतं. मी बोलले होते ना, मी बोलले होते श्रम्याला, मला माहित होतं. हे दोघं सोफ्यावर बसायचे ना विंगेत, तेव्हाच मला कळलं होतं. नाही नाही नाही. प्रॉपर्टी वाले केवढे काटकळत बसायचे, उठायचे ना. रंगदेवतेची शपथ, आम्ही या एरियात काहीच नाही इकडे काय केलं. नाही. होय का. आम्हाला काय कळत नाही. ए भावा तू अनाउन्समेंट पाठ करत राहिलास, नाटक तो घेऊन गेला. तुझ्या हातात काय राहिलं? द्यायची वाजवायची. देवीत लागणार आहे. ती ठेव ती ठेव. भावा ये. अरे हे असं कसं झालं? असं कसं झालं म्हणजे तुझ्यामुळे झालंय सगळं. मी काय केलंय? मी तुला सांगत होतो त्या बायका चोर, लंपट, छचोर. पृथ्वी नाव नाही घ्यायचंय मला त्याचं. त्याला नको घेऊ सांगत होतो मी तुला, तरी तू. अरे तसं नाही, अभिनेता चांगला आहे तो. कसला चांगला आहे. रिक्षा बरा अभिनय करतो त्याच्यापेक्षा. मग काय रिक्षाला घेऊन नाटकात? अरे अरे पण तू असं कसं, ती त्याला हो कशी बोलली? येडी आहे रे ती. काय कशालाही हो म्हणते ती. बघ 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 बघ. नाही तुझी चिडचिड मला तुला सांगत होतो मी सोडतो तिला, मी सोडतो. पण हे बघ बाबा, त्याच्याकडे बाईक आहे, ती त्याच्या घराजवळ राहते, म्हणून मी आपलं त्याला सांगायचो की तिला बाबा सोड म्हणून. पण मी सोडलं असताना एवढं काय पम्या यार. तो डिरेक्टर तुझी तासन तास खरडपट्टी काढत बसायचा. त्या पोरीला थांबवून ठेव. त्या दुसऱ्या पोरीचं टेन्शन नाही, ती 4-5 जणांना सोडून मग घरी जाते. ती नाजूक आहे पोरगी. एक मॅनेजर म्हणून माझ्यावर जबाबदारी असते की नाही? खा ना. मला नकोय. मला नकोय. नाही बोलायचं. भरवतोस काय रे. चिडतो काय? सांगितलं ना नकोय. अरे नाटकाचा प्रयोग आहे ना पम्या यार. खाणं घशात अडकलं तर मग हे होईल ना. प्रयोगावर कॉन्सन्ट्रेट करायला, फालतुगिरी करायला मला वेळ नाही. आधीच सांगतोय. चला प्रयोग. ए भावा पण खरं सांग सरप्राईज झाला ना. सरप्राईज झाला ना. गप गे गप.
वा 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 भावा मला माहिती आहे तुला नाटकाचं प्रेशर आहे आता पण सरप्राईज झाला ना खरं सांग. हो मी खूप मला माहित होतं. भावा आमच्या लग्नात सगळं कोण करणार तू करणार ये मेरा भाई ये मेरा भाई क्या यार प्रयोग करूया आपण चला. चला शुभारंभाचा प्रयोग आहे चला चला जागा घ्या जागा चला घ्या. यार ये चिडचिड पोरा. करू नका प्रयोग स्टार्ट तर करूया फर्स्ट शो आहे ना यार स्टार्ट करा यार अरे वा लेडी संजय नार्वेकर थांब करूया थांब. हे पास मागे घे बेल दे चल चल भावा चांगली announcement कर हा. आता नाटक अरे जाऊया ना तिकडे चल चल तिकडे. तोंडावर काय घंटा करतो माझ्या ह्याला सांगा पम्या. अरे तू सगळं स्वतःला का लावून घेतो साहेब मुद्दाम करतोय पम्या. हे पाम्या मी अशीच वाजवतो घंटा सांगायला होय मी बोलतो अरे तू ते डोक्यातून ते काढून टाक नाटकाचा पहिला प्रयोग लक्षात ठेव चल नाही लक्षात माझ्या. हा चल अनाउन्समेंट घे ए अनाउन्स ते बघ काय करतायत बघ ते काय. ए बाकीचं मांडवात आता शुभारंभाचा प्रयोग तू प्लीज राहू दे शुभारंभाचा प्रयोग हा ओम लावा हा, बाई. ए, ओम लाव. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अरे पहिला प्रयोग आहे जरा प्रेमाने अनाउन्समेंट कर ना प्रेम उरलंय आयुष्यात माझ्या. उरलंय प्रेम माझ्या. बाईक पासून बायकोपर्यंतचा प्रवास केला त्यांनी आणि मला मी आणली नाही हिला मी आणलं ग्रुपमध्ये आणि हा घेऊन जातो. तर सगळ्या मी आणतो सगळे वेगळेच घेऊन जात आहेत. दुसऱ्या आण पुढच्या वेळी दुसरी आण कोणतरी दुसरी आण मी कोण आहे कोण आहे मी. मला आता सुचत नाही एकदा हा पहिला प्रयोग होऊन जाऊ दे मग आपण दोघं बसून काय ते बोलूया तुझ्याशी स्टार्ट व्यवस्थित करा. बोलणार आहे मी. हा स्टार्ट करा होय होय MHJ प्रोडक्शन सादर करीत आहेत 2 अंकी नाटक माझी येते ती माझी बंधू प्रेम. अरे फुकणीच्या नो बंद भावांचे असं आहे ते काय आग लावाल पहिल्या त्याला त्या शपथ रायटर समोर तरी नाव नीट घे यार गप्प बस हा. तू गप्प बस ओके नीट घे मस्त घे चल ऑल द बेस्ट. बंधू भावांचे बंद भावांचे रे बंध भावांचे हा चल 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 बटा संपले आता कल्ली मागे टाकतोय वाचला हो, चल. हे ओंकार यार किती चिडचिड करतोस यार माझं नाव घे ना मी रायटर आहे ना नाटकाचा यार अरे रायटरचं नाव नाही घेत ओंक्या यार रायटर प्रथमेश बेटकर अरे श्रमेश तेच ते काय ते सेमच आहे ते अरे तेच ते दोघं. कसं दिग्दर्शक प्रथमेश जोंधले ए जिकडे तिकडे तुझं नाव चिकटवशील प्रसाद जोंधले हा वचले अहो ए वचले अहो अगं तो येतोय तो मला दिसतोय बाबा तो मला नेतोय बहुतेक हा 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 वा 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 असं नका बोलू बाबा नका बोलू आता. पाया पडते तुमच्या बाबा, नका असं बोलू, नका बाबा. बोलू हो. बाबा नका बोलू. आपल्या पोरांची लग्न व्हायची आहेत अजून नातवंडांचे चेहरे कोणाला पाहायचे असं नका बोलू तुम्ही कुठे नाही जाणार बेटा सुजा बेटा विजा बेटा बघा बघा बाबा कसं बोलतात ते ही गायली काय रे आता ही नाही ही बाई या वाक्याला सुरत लावते मग तो प्रसाद जोंधले मला फोन करतो काका तुम्ही बोलू नका. तुम्हाला मास्क लावू. कार्टूनचं चॅनल बंद करा कार्टूनचं चॅनल बंद करा कार्टून नाही काका मी बोलले नर्स 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 नर्स. वचले हळूहळू बाबा, बाबा हळू, बाबा हळू. सावकाश बाबा हळू सावकाश हळू बाबा हळू बाबा हळू अरे हा वाक्य विसरलाही खोकायला लागतो रे काय हा हा ए विजय सुजय वचन सुजय
सुजय बाबा बाबा विजय बाबा बाबा सुजय विजय लेकर पुढे या बोला बाबा बाबा मी पुढे आहे या. बाबा बोला बाबा बोला पुढे या आणि मला वचन द्या बाबा बोला हा सुमंत जसा एक संध आहे तसं आयुष्यभर तुम्ही एकत्र राहाल मला वचन द्या हो बाबा हो 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 बाबा हो आम्ही एकत्र राहू बाबा तुम्ही शांत व्हा बघू हा तुम्हाला श्वास लागतोय ना बाबा 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 शांत व्हा. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा शांत व्हा. बाबा काय सिस्टर नर्स 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 बाबांना श्वास लागतोय ऑक्सिजन लावते लावा ना पटकन लावते लगेच लावा बाबा वळा विजय विजय ओव्हर एक्साइटमेंट मध्ये लाडात येतोयस तू खूप बाबांची काळजी असू दे नर्स तिचं काम करेल हा? आणि मुळात नर्सला सिस्टरच म्हणतात तर सिस्टर म्हणाल्यावर असं करायची गरज नाहीये काय हा तिला तिचं काम करू दे तू बाबांकडे लक्ष दे हा बेटा ओंकार काय बोलतोयस गप्प बस हा. बेटा बेटा बोला बाबा बोला बाबा बोला आता मी बोला बाबाच बोललो ना मी काय नाचा बाबा बोललो कशाला घेतोयस तू परत तेच अरे काय झालं सुजय बोला बाबा म्हणालो फक्त अहो बोला नर्स हा हा बाळा मला जरा काठ्या आणून देतेस आणते विजय बेटा तू पण तिच्या सोबत जा मी जातो मी जातो काय प्रॉब्लेम नाही अरे सुजय अरे सुजय बाबांनी मला जायला सांगितलंय सुजय हा अरे मला जायला सांगितलंय बाबांनी पण आता मी जातोय ना अरे सुजय असं काय करतोय सुजय बाबांनी मला जायला सांगितलंय तर मला जाऊ दे ना तुला जाऊ दिलं ना हे चुकलं माझं कळलं काय विजय काय रे अरे हा तुला जाऊ दिलं नसतं ना तर आता ही माझी असती अरे हा नाटकाच्या बाहेरचं काय बोलतोय हा त्यांच्या लफड्याबद्दल बोलतोय मी आणतो ना काय प्रॉब्लेम नाही सुजय अरे तिने आणलंय ना मी आहे हा, दे मला दे मुलांनो अरे असं ठरलेलं नाही आहे काठ्या आल्यात बाबा अरे मी काट्या एवढ्यासाठीच मागितल्या हा माहिती आहे ना ते एक काठी असेल तर तुटते जुडगा असेल तर तो तुटत नाही हा, घ्या. तुटला द्या काय करा अरे अरे बापरे अरे माझी गोष्ट संपवली मास्क लावा मास्क लावा मला मास्क लावा. मास्क लावा. मास्क लावा मला. सुजय अरे काय करतोय सुजय तोडलं हा तोडलं काय तोडलं काट्या असंच तुटत सगळं असंच तुटतं तोडलं ना की सगळं तुटू शकतं हे लक्षात ठेव विजय अरे सुजय ऐक हे बघ असं ठरलं नव्हतं ना रे ठरलेलं कर ना रे सुजय काय ठरलं होतं विजय नाटक करायचं एवढंच ठरलं होतं ना तू आणि नर्स जे करणार आहात ते ठरलं होतं का आपलं बेटा काय बोलताय रे बेटा काय केलं नर्सने तुला माहिती होतं ना तुला माहिती होतं ही आवडते मला तुला माहिती होतं सुजय अरे तिने मला प्रपोज केलाय शांतरा एक मिनिट सुजय काय तुला मी आवडते अरे तुला नर्स आवडते हो आवडते अरे असं मी नाटकात नाही लिहिलंय पण आता आवडते ना बाबा आवडते मला काय करणार आहात सांगा काय करणार आहात तुम्ही अरे. आणि तू गे प्रिया सुजय 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 ओंके सुजय गप्रा. तुला माहिती होतं ना तुला माहिती होतं माझं प्रेम आहे तुझ्यावर तरी तू या तुझ्याला हो म्हणालीस सुजय तुझच्या कोणाला बोलतोय रे तुला बोलतोय रे तोंड सांभाळून बोला त्याच्याशी नीट बोलायचं कळलं ना माझं प्रेम आहे त्याच्यावर आवडतो तो मला हुशार आहे तो मला बाईक वरनं घरी सोडतो हे बाईक वरनं घरी सोडायला काय हुशारी लागते का येडे हा? आणि हा हुशार आहे ह्याला विचार हे श्राम्या ह्याला विचार श्राम्या. बाप आहे तुझा हा, ते- बाप आहे नाही, बापाला विचार इथे ये बापाला विचार हा यांनी बापाला सांगून रोल कट केले तुझे कट काय 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 नाही. म्हणजे तुझे सीन कमी होतील तू लवकर घरी जाशील तुझा लवकर पॅकअप होईल मग तुम्हाला दोघांना वेळ मिळेल असा गनिमी कावा होता यांचा सांग ना आपल्यासाठी. सांग आपल्यासाठी. हो की नाही हो की अरे कॅरेक्टर सोड आणि सांग हे खरं बोलतोय की नाही ते अरे नाटकातलं बोल ना खरं बोलतोय की नाही ते सांग एवढं घे, घे. बेटा बाबांशी असं नाहीये बोल ए तू तर गप्पच बस तुझ्यावर तर आलोच नाहीये मी तू तर पहिली आहेस आई 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 असशील ना आई असशील
विसरलीस तू ईशा विसरलीस ह्याच्या आधी तुझा जो होता तेव्हा तेव्हा आता नको करूस आता नको करूस तेव्हा कोणी मदत केली होती तुला कोणी मदत केली होती तुला मी केली होती की नाही हा 5 नंबरला येऊन काय बोलायचीस मला कशेळीच्या फार्म हाऊसला गेलो होतो तेव्हा काय सांगत होती ससा पाहिजे मला ससा पाहिजे अरे अरे आई आई ना तुझी ती 5 नंबरला कुठे नेतोस तिला अरे काय कळतंय काय मी लिहिलंय काय ते वाचला कशेळीच्या घाटातले सशा कसले दाखवतोस तिला झालं केलं विसरून जा असतील आई आई नाटकात आहेस तू पण खरे काय आहेत म्हणजे मला माहिती आहेत तुझे सगळे काय आहेत ते कसा बोलतोय यार हा मला म्हातारी टेकत देई ना त्याला गप्पा बस काय गप्पा बस काय नाही केलं हिच्यासाठी मी हिला काडीचा अभिनय येत नाही हे गप्प्या ऑडिशनला कोणी बोलवत नाही तुला ह्याच्या मागे लागलो मी आणि ह्याला सांगितलं मी रोल लिहून दे हिच्यासाठी तेव्हा कुठे ह्यानी रोल लिहिला हो की नाही मला सांग हो की नाही बापा आता सांगतोयस का हो की नाही ते हो हिच्यासाठी एवढं केलं आणि ही सगळे इम्प्रोव्हायझेशन केले मी आणि टाळ्या हा घेऊन जाणार मला नाही पटत हे अरे तुला कळतंय काय काय बोलतोस ते तू नाटकातला बोल 90 साड्या 90 पानांचं आहे रे त्यातलं काहीतरी बोल तू बोलतोस काय तू बोलतोस ते 90 पानांमधलं तू बोलतोस मला सांगतोयस ते काका शांत व्हा तुम्हाला दम लागेल मास्क लावू तू कसला मास्क लावतेस ग तू कसला मास्क लावतेस तू तुझ्या चेहऱ्यासमोरचा नकाब ठेवलायस ना बेवफाईचा तो काढ आधी कळलं काय बेवफाई का नकाब रखने वाली तेरा नकाब देखकर खुद बेवफाई रास्ता बदल देती है अरे तू काय नाश्त्याला गुलजार घाललायस काय रे काय बोलतोयस काय तू अरे वचन मी दिलेला तर बोलला एकदा तरी माझं नाटक आहे रे धमाल हो धमाल बाबा थांबा बाबा विजय आहे की नाही अजून काय बोलला विजय काय बोलला बायका चोर काय मगापासून ऐकून घेतो बायका चोर कोणाला बोलतो रे अरे काय मी काय देखताय जलेबी मागताय भजी आहे मी तुला बघून बोलतोय म्हणजे तुला बोलतोय ना येड्या बायका चोर कोणाला बोलतो मी बायका चोर लंपट अरे तू लंपट छचोर तू छचोर तू छचोर रे तुझा नाटकातला बाप बायका चोर मला विचार बायका चोर बोलतो रे वाईट वाटलं ना वाईट वाटलं ना कोणीतरी वाईट तुला असं बायका चोर बोलल्यावर वाईट वाटलं ना बाबांना नको बोलू बाबांना नको बोलू कोणाला बोलू तुझं तोडून स्वतः घुसला नस रम्या ए बाबांनो काय आहे तुझं नाही तुमचं चालू द्या काय आहे या पोराचं एक वाक्य आहे त्याला एक वाक्य घेऊ दे कशाला मरायला घ्यायचं त्याला वाक्य काय काय चाललंय इथे त्याच्या एक डायलॉग साठी 4 लोकांनी तिकीट काढला नाही हा बाबा गॅप मिळाले पटकन घुस पटकन अरे बर बाबांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायचंय का ना हलवायचं कुठल्या पानावरचं वाक्य आहे मला याच हॉस्पिटलला हलवायचंय काय करशील मी इथंच राहणार मी इथंच राहणार काय करणार तू अरे सोन्या मी त्याला तेच सांगितलं नाटकाचा मुद्दा नका आणू हा मुद्दा सेटल करा जा हे तू बायको तर बोललास ना रे बायका मग काय बोलू आता जर तू मी लिहिलेलं नाटक बोलला नाहीस तर काय करणार आहेस रे तर मी हिला तुझे आणि शिवालीचे चॅट्स दाखवेन तू शिवाली सोबत चॅट करतोस शिवाली सोबत चॅट करतोस तू मी रक्षाबंधन आणि भाऊ अरे एका तरी पोरीला सोड रे राहू दे ना आमच्यासाठी कोणीतरी राहू दे जगात किती दुष्काळ असला तरी चालेल ह्याचा फ्रीज भरलेला अरे बोला यार कुणीतरी अरे कुणीतरी बोला यार खड्ड्यात केला नमस्कार मित्र तुम्हाला जर नाटक चांगलं करायचं असेल तर नाटकात काम करणाऱ्या कपल्सना अजिबात वेळ देऊ नका त्यांना कठीणच्या कठीण वाक्याच्या पाठांतराला जेणेकरून ते त्याच्यात बिझी राहतील तालमीमध्ये बिझी राहतील बंद भावांचे नाटक संपले भावांनो इंटरेस्टिंग होतं आणि थांबू नये संपू नये असं वाटत होतं भारी भारी परफॉर्मन्स जाम हसलो
मकरंदा. नाटकामधलं नाटक हा आपल्या मंचावरचा खूप पूर्वीपासून सिद्ध असलेला विनोदाचा प्रकार आहे. म्हणजे वस्त्रहरण असेल किंवा प्रलंचं महाभारताचं उत्तर रामायण असेल. आज तुम्ही एक वेगळं नाटकामधलं नाटक मांडलं आणि ऊर्जा काय, क्या बात है यार. ओंकार, क्या बात है, किती सुंदर. मला क्षणभर असं वाटत होतं की हे खरोखरीच चाललंय का काय तुझं. इथपर्यंत तू तो खऱ्याचा आभास निर्माण केलास. म्हणजे तो करणं तसं अवघड असतं. तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून अभिनंदन. एक फार नाट्यानुभवच दिला आणि थांबू नये असं वाटणारा हा प्रयोग होता. क्या बात है, बहुत बढिया. सई. पैसा वसूल परफॉर्मन्स. टीमवर्क काय असतं तर टीमवर्क असं असतं. सई आहे बस. दृष्ट लागण्यासारखं टीमवर्क होतं सगळ्यांचं अक्षरशः. म्हणजे कोण कमी कोण जास्त असं काही नाही. सगळ्यांनी इतकं इक्वली सुंदर परफॉर्म केलं तर वा. मंडळी, बायकोनं नवऱ्याला अत्यंत प्रेमानं सरप्राईज द्यायचं ठरवलंय. चला तर बघूया हे सरप्राईज तिला प्रेमाचा सुखद धक्का देणार की नाही ते. बर्थडे बॉय आलेले. बड्डे बॉय आलाय. आले 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 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद. थँक्यू. ओ नवराचा बर्थडे म्हटलं काय नटलीस एकदम. हा म्हणजे काय. बस बस. हाय सई, आज ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि मी आज त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. मी काय केलंय, मी एक गिफ्ट बुक केलंय आणि कुरिअरवाल्याला ऍड्रेस आमच्याच घरचा दिलाय आणि त्याच्यातनं मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत लिहिलंय तुझीच लाडकी एम. एम म्हणजे माऊ. कॉलेजमध्ये असताना ना प्रसाद मला माऊ म्हणायचा आणि मी त्याला गुब्ब्या म्हणायचे. गुबगुबीत आहे ना म्हणून. आणि ना आम्ही दोघांनी एकमेकांना असं काही लव्ह लेटर लिहिलं ना की आम्ही त्याच्यात नावं नाही मेन्शन करायचो. तुझाच लाडका जी, तुझीच लाडकी एम असं लिहायचो. म्हटलं आज जरा वाढदिवसाच्या दिवशी जरा जुन्या आठवणींना उजाळा देऊया. ए चहा देतेस ना. हो 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 आणते आणते. काय नंतर उपाशी ठेवलंस तरी चालेल. बड्डे बॉयला किमान चहा दे. हो आणते आणते. येस येस येस. सर तुमच्यासाठी पार्सल आलंय. काय पार्सल. माझ्या मागे आहे. काय सर दिस इज फॉर यू. ठीक आहे. हात सोड नाही. सर सही करा. कुठे. नाही. अरे काय पेन सर. लकी आहात सर तुम्ही. खूप लकी आहात. गुलाबी प्रेझेंट मिळालं तुम्हाला. हो ठीक आहे. ए काय कोणी पाठवलं गिफ्ट. रिस्ट वॉच. शपथ. हे म्हणजे मला पाहिजे होतं तसंच आहे अगदी. कोणी पाठवलं हे. काय आहे हे. कितना प्यार करते हैं तुम. कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता. बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता. अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. माझ्यासाठी झुरणारी. हे कोणी पाठवलं असेल. माझ्यासाठी झुरण. शपथ. म्हणजे माझ्यासाठी पण कोणीतरी झुरतंय अजून. हाय का प्रसाद. माझं एक कोण एम.
चहा घ्या. ओहो माय गॉड, हे काय आहे? हे आलं गिफ्ट आलं Gift आलंय? हो वा. गिफ्ट आलंय हो हो 1 मिनिट, तुम्हाला हे असलंच घड्याळ हवं होतं ना? अय्या, कोणी हो. पाठवलंय? आ कोणी पाठवलंय? काय माहिती का बघ ना हे काय ह्याच्यात काय लिहिलंच नाहीये फक्त ह्याच्यावर पण काय नाहीये नुसतं गिफ्ट आलं यार काय एवढं महागडं गिफ्ट नाही, पाठवलं अरे ह्याच्यात कुठेतरी असणार. अगं नाहीये काहीच नाही असू दे ना, नाही चल पण ना ह्याच्यात लिहिलेलं आलं असतं, ना. असं कसं कोणी असं पाठवेल? ते Gift पाकिट आलं. वगैरे असेल ना, त्या पाकिटात वगैरे अगं ठेवलेलं नाहीये मी तेच सांगतोय एक मिनिट. काय आहे बाई. काहीच नाही अगं काही ते पण नाही ते पाकिट ह्याच्यात नाही ते चिठ्ठी आहे. हे अरे बाहेरचा कचरा आलाय तो असं कसं? थांबा ना, कोणीतरी अगं, हे- पाठवलं ते कळेल हे ना ना. आपल्याला. 1 मिनिट. हे नाहीये हे. कितना प्यार करते हैं तुमसे, हे. ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता. अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण आहे एम? आ कोण आहे एम? अरे हे एम कोण एम? हे मला नाही तू हे काय यार चहा आणलाय. हे पापड कोण आणणार शाबरो पापड. म्हणजे काहीतरी लागेल ना बुडवायला हा, ते मी आणते, पण एम म्हणजे तू आधी आण बिस्किट आण नाही, अहो, एम- तू बिस्किट टोस्ट खारी म्हणजे असं- टोमॅटो काहीतरी आण मला भूक टोमॅटो लागली. कसं काय आण काहीतरी. बनवलंय? अच्छा, गावात हॅलो गौऱ्या हा भाषा बोल ना. अरे गौऱ्या घरी एक गिफ्ट आलंय रे मला गिफ्ट आले? हो का पाठवलं गिफ्ट तुला कोणी? नाही तेच कळत नाहीये कोणी पाठवलंय कारण ना त्याच्यावर काही लिहिलं नाहीये रे एक अशी रोमॅन्टिक शायरी लिहिली आहे हा. आणि खाली फक्त लिहिलंय अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण असेल बे एम? आता मलाच विचार मी तुला फोन करून विचारतो तुम्हाला विचार कोण असेल एम एम. गौऱ्या आपल्या कॉलेजला कोण होतं का रे एम आपल्या ए भाई पशा ये. हा अरे मेघा परदेशी. कोण मेगा परदेश अरे मेघा परदेशी, ती गोरी गोरी पान निळ्या डोळ्यावाली, सोनेरी केस होते बघ, मोठ्या गाडीत न्यायची. इच्छा गा अरे तीच मेघा परदेशी यार. नाही नाही गपरे ती मेघा परदेशी ती मला कशाला पाठवेल गिफ्ट अरे पशा काय होती ना यार गौऱ्या ती गोरी गोरी पान अशी आई शपथ. अख्खं कॉलेज मागे लागलेलं तिच्या ती कोणाला भीक घालत होती मला कशाला गिफ्ट पाठवेल ती अरे तिनेच पाठवलं यार. अरे नाही ती आता लंडनला असते मग का लोक काय लंडन वरनं गिफ्ट नाही पाठवत? हा? हा? अरे तिनेच पाठवलं तुला सांगतो ना. 2 महिन्यापूर्वी आपलं गेट टुगेदर झालं बघ. हा मेघा परदेशी आली, मला बाजूला घेतला. पशा कसा आहे म्हटलं काय? कोणी विचारलंय मेघा परदेशीने विचारलं माझा पशा कसा आहे. मेघा माझ्याबद्दल बोलली भाई तिच्या एका डोळ्यात तू, एका डोळ्यात पशा, असे दोघं दिसत होते. मेघा परदेशी गौऱ्या हो भाई, आणि मला बिलीव होत नव्हतं की ती अजूनही तुला विचारते यार. म्हणजे हे घड्याळ मला तिने पाठवलंय की अरे हो भाई, तिनेच पाठवलंय. तुला सांगतो ना, सत्य फार उशिरा कळतं, लक्षात ठेव. आणि माणूस वयाच्या 40 नंतरच जुना आयव शोधायला लागतो. हा? अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती पण तुला कळत नव्हतं. तू ना घ्या प्रेमाच्या बाबतीत. काय यार? ऐक ना गौऱ्या हा. अरे तिचा नंबर आहे काय आहे माझ्याकडे नंबर, नंतर पाठवतो. येस येस भाई पाठोपाठ पण भाई, मग बाबा कसे आहेत गौऱ्या बरे आहेत ना मन का मयुरा. हो रे हो चल चल काळजी घे काय लागलाय का सुगावा एमचा? हा एमचा सुगावा? कळलंय मला तू बस इथे मी तुला काय सांगतोय तुम्हाला कळलं म्हणजे एम कोण आहे? कळलंय मला सांगा कोण आहे एम? मला पक्क कळलंय सांगा ना मग. मेघा परदेशी मेघा परदेशीने पाठवलंय मेघा परदेशी आमच्या कॉलेजला होती. तिने ही गिफ्ट पाठवलंय. हो बघ ना इतक्या लांबून लंडनला असते का हा. मग हे जे वाढदिवसाचं गिफ्ट आहे, जे डिट्टो हवं होतं तुम्हाला, ते एम फॉर ऐक मेघा. ऐक 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 आता तू असं लगेच हे नको करू नाही ऐक. मी काहीच करत नाही. हा, मी just म्हणजे विचारते. आमच्यात असं काही नाहीये नाही नसलंच पाहिजे. हा मग तिने गिफ्ट पाठवलंय बरोबर. हा म्हणजे मला ती आवडत होती आवडत होती. अगं,
कॉलेजला आवडतात ना आपलं. आवडतात. अगं ती एकच आवडत होती. एकच आवडायची. पण कदाला काय रूट्स आहेत बघ ना. गेले लंडनला पण अजूनही वहीच्या पानावर पत्र लिहून पाठवलं भारतासारखं. ह्याच्यात काय कौतुक आहे? नाही, सांगतोय. हे बघ एम फॉर हे बघ. काय म्हणे? गौऱ्याने आत्ता नंबर पाठवलाय तिचा. गौऱ्याकडे माझा नंबरही नव्हता. तुम्ही मागितला का नंबर? कोणी? गौऱ्याकडे. मी नाही. अरे मी नाही मागितला. हसू नका ना, हसू नका ना. मी नाही हसत. हसू नका, नॉर्मल सांगा. मी नाही हसत. दिसतंय ते, दिसतंय. मी नाही हसत आहे. जस्ट आता तिने एवढा गिफ्ट पाठवलंय म्हटल्यावर मेसेज केला पाहिजे. थांब जरा मेसेज करू दे. थँक्यू फॉर हो, लव्ह तुम्ही कशाला तिला मेसेज करताय? एक मिनिट. अजूनही तुम्हाला लक्षात येत नाहीये का एम फॉर कोण असेल? अजूनही नाही लक्षात येते का एम फॉर कोण असेल? मेघा परदेशी. नाही, मला सांग, माझं नाव काय? नम्रता. नम्रता. मग कॉलेजमध्ये मला काय म्हणायचंस तू? काय? माऊ. हा? तू मला म्हणायचंस माऊ, मी तुला म्हणायचे गुब्ब्या. आपण लेटर लिहायचो. मी म्हणायचे तुझीच एम, तुझीच एम माऊ. तू लिहायचं तुझा जी गुब्ब्या. आईशपथ हे तू पाठवलंय. काय रिॲक्शन आहे? ही काय रिॲक्शन आहे? तू पाठवलंय. माझ्या वेळेस का नाही ब्लश केलंस? जस्ट सरप्राईज. मेघाचं नाव घेऊन मगाशी कसं ब्लश अगं केलंस? मी नाही सरप्राईज. अगं मी जस्ट सरप्राईज कर. कसलं सरप्राईज? मला माहिती होतं तू तू. माझ्या सरप्राईजची आय माय एक केलीस. ढोल्या, साड्या. कोण समजतं स्वतःला? भारी परफॉर्म केलात, क्या बात. बघा हा सर असे काय म्हणतात. मकरंदा. वा 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 वा, क्या बात है प्रसाद, नम्रता. खरं तर काही गोष्टी आता लग्न झाल्यानंतर हे स्वाभाविकपणे विसरणं वगैरे होत राहतं. म्हणजे बायको ही खरं तर लक्षात ठेवायची गोष्ट नसते, हृदयात ठेवायची गोष्ट असते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही जे सादरीकरण केलं आणि त्यातला अफलातून जो गैरसमज आहे, क्या बात आहे, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मंडळी, इरसाल मोरे कुटुंबियांच्या घरात आज घुसलाय इबलिस चोर. चला तर बघूया आज कोण कोणार होतोय शिरजोर. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. दत्तू कसं झोपला? थांब. अरे देवा. अजून किती दिवस माझ्यापासून लांब पळणार आहे? शेवटी आलीस ना माझ्याजवळ. परबिनी, आज काही तर टायटानिक बुडून जाऊ दे एकदाचा. देवा देवा बरं झालं आला मौजोला. गे बाय म्हणजे हायचं माणूस कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? घरात कसं काय घुसलं? हा? काय रे? ही लांब केसवाली तुझी पिंकी आहे ना? खरं सांग. पिंकी आहे ना ही? येडा आहे का तुम्ही? काय आला? अहो, तो मुलगा आहे आपल्या घरात चोरी करायला आला तो. मी फेकून ठेव खाली. माझ्या बापाचा अस्थि कलश आहे इथं. असते का सर? तू तर काय बोलूच नको रे चिपळूणचा इम्रान हाशमी. तू तर काय बोलूच नको. याच्यामध्ये असते आहे ना? नाही, ऐक. आता गेला. अशी असती उतरतो ना बापाला गोळा करत बसा आता. तुम्ही काय सांगता मला? अरे याच्यात काय आहे? आपल्या याच्यात खेकडा
अरे खेकडा आहे. अरे माझा पोट सोडवा ना. अरे खेकडा आहे याच्यात. आय, आय, आय. असंच पाहिजे तुला. सांगितलं होतंय ना सांगितलं कशा घात घातलं वहिनी वहिनी वाचवा वहिनी खेकडा आहे. अहो, खेकडा गबराव, घातला. गबराव, गबराव. वहिनी लवकर. ए मनोजा ए बाबा नको जाऊ झोप मोड झाली ना तू सोड त्या का चांगलो आहे तो सोड सोडला खेकड्याचं नाव मनोज आहे. हा मग खेकडा कोणाचा आहे? कोणाचा आहे? मांजा बोट धरली होती माझी. अरे नशीब बोटच पकडलं ना, हात घातला असता हा मनगट पकडला नाही तर काय? नसता. अरे पण मला हे कळत नाही अस्थि कलशामध्ये खेकडा ठेवतो कोण? आम्ही मग अस्थि कुठं आहेत? तिजोरी तिजोरीत. वैत मग दागिने कुठं आहेत? कुऱ्हाड टोपली खाली लपवून ठेवले. मग कोंबड्या कुठं आहे? त्या आतमध्ये खुंटीला लटकवल्यात. खुंटीला लावायचे कपडे कुठं आहेत? हे काय हात लिहिले आहेत आम्ही? अरे कोण आहे बे तुम्ही लोक बे? मोठ्या family. बस थांबलोय. लिंबू एवढा मोठा कुणाचा आहे? मांजा आणि खेकडा कुणाचा आहे? तो पण मांजा. अयो वासाड्या पळून जातो. नाही, मी नाही पळून गेलो. मी बजे- हा लिंबू असा तुझ्या अंगावर ना फिरून नाही तर आडवा गेला ना तर नावाचा कातील मोरे नाही. मला नाही सापायचं. नाही बाहेर पळून काय जातलं जातल? चड्डी बनियन गँग आमच्या गावात फिरताना म्हणून लोक अजून लक्ष ठेवूनच तू बाहेर जा नाही तू का चड्डी बनियनवर आणल्यानी तर बघ एक मिनिट हो, मी चड्डी बनन गँगचा नाही आहे. हर पागल पहले यही कहता है. वाय माझे दत्तू हैता टॅलेंट कुठं लपवून ठेवलेलंच वेळा कैसे बताऊं हाँ? कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन हो? वाह. संगीत हो तुम मनमीत हो तुम प्रीत हो तुम संगीत हो. कैसे बताऊं? तुझ्या आईला तुमच्या पोरात नाही मारला. कसं तुमच्या पोरा करत नाही? माझी आता खात्री झाली हा तू चड्डी बनियन गँगचा माणूस असं अरे नाही रे बाबा, मी चड्डी बनन गँगचा नाही आहे. मी साधा चोर आहे. चोर हा खोटा बोलतोयस वासाड्या खोटा बोलतोयस. चल पुढे पुढे जा. बस खाली बस. बस घाले मी बसता आहे खाली. तर बाय माझ्या अशी सत्याची पान रात्रीचा प्रयत्न तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझी अशी. हा तो इसम आहे हा आमच्या घरात शिरला इसम. यानं जर खिडकीच्या बाहेर एक जरी पाऊल टाकला तर त्याचा वट वागुल कर आणि असा त्याला बांधून ठेव. बाय ऐका ना आता गेलास साहेब ऐका, मी शपथ सांगतो मी तुमच्या घरातलं काहीच नाही चोरलंय. अच्छा काहीच नाही चोरलंय. आमच्या घरातून चोरला नसशीत पण गावातनं बाकीच्या घरातून चोरून आणलास ना त्याचं काय तर त्याचं काय काय आणलास सांग चल चल दाखव दाखव. ते तिकडे दाखव, लवकर दाखव दाखव. आम्हाला. काय 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 तर दाखव अगोदर. काय दाखव? आता तर बघूच हा. मोठं शायनिंग मारता मारत शायनिंग मारता शायनिंग मारता. एवढं केलं खोलणार कधी? ऐ, बोल. हा? बघूचा जगूचा नगूचा काय काय चालू आहे कधी बसून? हा. मस्करी नाही हा, मालवणीची मस्करी मी नाही मस्करी मी करत नाही. गेली 4 वर्ष कोण करते अख्खा जगात माहिती असा. बोल लवकर. जोळीची गाठ मारलाय की काय करताय? काय राहत वळ लवकर काय लवकर मी नाव सांगणार आहे हा. आमच्या बॉसला. अरे हा मांजरेकरनीचा डाबा हा का चोरलायस? हा? मला वाटलं त्याचे दागिने असतील म्हणून चोरलाय. आयशीच्या गावाचं दागिने. हा. अरे ह्याच्यात नाही बघ त्या म्हातारीच्या कवळी असते. काय हो काय दा? तुला कसा माहिती मी शाळे काढायला जाते ना हा. तेव्हा ही कवळी टाकताना मी बघलंय होते काय काय सांगता देवा देवा हडे देवा डोबो काय झालं? मागं गावलो डोबो त्याच्यावर नाव घालतले माझं झालं डोबो दुसरा डाबा पप्प्या चिंदरकरचा हा डाबा गेला माहिती आहे माहिती आहे आमका. गोट्या तो जिंकतो ना सगळ्या गोट्या ह्याच्यातच ठेवतो का ना ह्या काय ह्या बघ हा? चल हे टाकून दे इकडे द्या काय यायला मला खेळायला होईल ना. अच्छा ए, दुसरा बघ. हे बघा काय बाय माझी अरे हा परबिनीचा कंबर पट्टा परबिनीची कंबर बघू खडे गेलेलास तुम्ही नाही काय हा? आणि अजून तिचं काय काय बघलास कानातले बघलास गळ्यातला बघला काय काय बांगडे बघलास का तिचे पाय चेपी होतास तेव्हा काय तर जोडवी बघल्यास परबिनीचं पण बायकोची चप्पल खायची ती
तरी ठाऊका घ्या तुमका खायच्या पट्ट्यानं तुमचं गळच घोटतलंय हा, पडद्यात त्याच लायकीच आहे बाबा फोडीन बापाला परम्या बोलतोस मग काय बोलू काय बोलू हा एवढा हँडसम म्हणजे चोर आलेला आहे त्याच्यावर माझी इज्जत करतोस तू वासाडी आता तुला जास्त बोलू नका आता सांगतोय हा मला सगळं माहिती आहे त्या परबिनीच्या चुलीत किती लाकडत नाही हे पण यांना माहित असेल शहाणे आहेत ते. तुम्ही एक काम करा त्या परब्याला ना घेऊन जा तुम्ही त्या बदल्यात ना श्याम बांगरला चोरून घेऊन या माझा बाप म्हणून मला तो जाम आवडतो आणि हे काय जुने झालेत हे काय डान्स हे काय मजा नाही हा कसा भारी डान्स आहे ऐक ए चोरा ऐक तू ऐक काय आई तो दत्तू म्हणताना काय अगदी चुकीचा नाही मग काय माणसाचं कंटाळ येईल त्याच्यापेक्षा तो श्याम मंगल चांगलं माका पण पाहिजे अरे काय पाहिजे काय चाललंय तुमच्या घरात सांगा ना अरे मी सांगतो ना खरं सांगतो माझी चूक झाली तुमच्या घराला मला माफ करा चूक झाली ना इकडे कातील मोरे मला मारू नका मारत ना इकडे ये तू एक काम कर हा माझा पोरगा ना दत्तू याला पाकिट मारायला शिकव ह्याला का अरे तेवढे 4 पैसे आमच्या घरात येतील हा. अरे इन्कमच नाही कित्येक वर्ष आमच्या घरात माहिती कसा जगता आमचा आम्हाला बरं एक काम करा याला माझ्यासोबत पाठवा एस टी स्टँडला रेल्वे स्टेशनला गर्दीत तिकडे याला पाकिट मारत शिकवतो मी ए नाही बाबा गर्दीत हरवलो माझं पोरगं केवढ्यात पडा तुला वासाडे तू पाकिट मारायस ना तुला शिकवता येत नाही अरे पण इथं कुठे शिकवणार थांब मी शिकवतो तू बघ कसा पाकिट मारायला मला शिकवतो. जाऊ दे ना हो. तू इकडे जा, इकडे जा. हा बघ मी आज तुला ना पाकिट मारायला शिकवतो आता तुम्ही दोघं नवरा बायको आम्ही हा दोघं नवरा बायको चालेल तुम्ही काय करायचं असं रस्त्याने फिरायचं मग आम्ही पाकिट मारणार चला, फिरा. वहिनी आहेत त्या अरे वहिनी आहे त्या बायको आहे तुझी खांद्यावर हात टाक खांद्यावर हात टाक तिच्या वहिनीच्या खांद्यावर मारीन टाक खांद्यावर हात टाक खांद्यावर हात. चांगला लाजतं काय मेल्या? असं बोला गुलू गुलू बोला हा नवरा बायको आहो तुम्ही दत्तू काय आहे, ती गुलू गुलू बोलायला लागली की त्यांना भान राहणार नाही लगेच आपण पाकिट मारायचं ये. बाय माझे मागा केव्हा बसण्याची इच्छा होती माका ना नवरा चोर म्हणून पाहिजे होत तू एकदम चोरासारखंच दिसतस हा माका आवडलं तुम्हाला बघून मला एक आठवतं वहिनी काय दा देवाने लोकांना वेळ काढून बनवतो तुम्हाला वेळ मारून येण्यासाठी बनवलाय जा. एवढा कौतुक कशा करतो एवढा कसा मारता का कौतुक करता म्हणून असं नाही करत. एवढाच लळा बरोबर चोर आहे मी कल्ला कोणाला कल्ला कसा मारला अरे, हे बाय म्हणजे काय डायमंड आहे हा. हा, डायमंड. हे माझा डायमंड आहे. हे डायमंड द्या माझा. मी सरपंचाच्या घरात चोरलाय माझा डायमंड द्या तुझा डायमंड. माझा डायमंड द्या ना तिथं सुनामी येईल लक्षात ठेवा ए बाबा तसला काय करू नको लादी पुसून घेतलंय मी तुझ्या कॉमेडीचं काय करू काय करू तुझ्या कॉमेडीचं काय करू एक लिंबू हिच्यावर मारा हिच्या कॉमेडी बाई आता तुला कळतंय का काय सुनामी म्हणजे समुद्राची लाट 50-60 फुटाची असते ती सुनामी माझा निबल डायमंड डायमंड दे मला डायमंड खुर्च्या. मला डायमंड पाहिजे मला पकड मला डायमंड पाहिजे पकड मला डायमंड द्या मोरे. चोर डायमंड द्या. चोरी करतो चोरी मला डायमंड द्या. नाही डायमंड पाहिजे तुला डायमंड आता आपल्याला डायमंड मिळालं म्हणजे आपण करोडपती होतो आपण ना आता ह्याचं ना या का राखेल टाकूया आणि जाळून ए, टाकूया नाही 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 नको 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 नाही राखेल टाकून नको चालूया याच्यावर आपली खुर्ची जळेल नाही होय तर नको नको केवढं नुकसान होईल आपला अरे फिकर नका माणूस जाता ते तुम्हाला काय नाही मग काय करता असता सांगा मी काय म्हणतो आपण एक काम करूया याचा टावेल आहे ना याच्या असा नाकावर ठेवूया हा. म्हणजे हा बेशुद्ध पडेल मग ह्याला कोंबड्याच्या खुराड्यात टाकायचा कोंबड्याच्या खुराड्यात हा. टाकली ना तो तुऱ्यावाला कोंबडा आला म्हणून बाकीचे कोंबडे फडाकतील आणि ह्याला स्वतः मारून 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 टाकतील ये बाय माझ्या कसली आयडिया भारी. सुचली आज हे मेल्या दत्तूचा टावेल गेलो काय पण काय सांगताय आता बघ तुझी कशी वाट लागतली पण टॉवेलच्या वासाने कोणी बेशुद्ध पडणार आहे तुम्हाला मस्करी वाटते काय हा टावेल ना माझा एकदम भारी काय नाट्य करतोय हा नाट्य करतोय नाटकी माझं दत्तू नाटकी करता मोठा बेटा हाय तो टावेल ना साधं सुद्धा नाही हे बघा तुमची बायको आणि कॉमेडी दोघं बेशुद्ध पडले गोडीन वसाड्या आम्हाला कमी समजू नको हा अरे हिरे ह्या फॅमिलीमध्ये बरेच जण येऊन गेलेले आहेत तू पहिल्यांदा आलेला आहेस मला शिकवू नको आता बघ हा? तुला काय वाटतं हा याने हा बेशुद्ध पडत नाही हा असा टावेला अरे खड्ड्यात गेली ही मोरे फॅमिली याच्यानंतर इकडे कधी यायचं ना बाबा जे का आपलं घ्या आणि पाळायचं जोरदार टाळ्या नॉन स्टॉप हसलो लय भारी परफॉर्मन्स सही येडा झल्ली परफॉर्मन्स होता फारच भारी मोरे मला असं वाटतं की म्हणजे
टायटॅनिक एकदाच तुटून जाऊ दे हे वाक्य तुमच्याशिवाय दुसरं असं कोणी घेऊच शकत नाही. म्हणजे तुम्हाला कितीही साधं वाक्य दिलं तरी तुम्ही ज्या प्रकारे ते एक्झिक्यूट करताना त्याच्यात खूप गंमत आहे. आम्हाला फार मजा आली. आणि आज मोरे फॅमिलीत गौऱ्या हे कॉम्बिनेशन फारच अप्रतिम होतं. तुझा तळतळाट आणि चिडचिड खूप गोड होती रसिका, मजा आली. दत्तू तू किती छान झोपला होता सुरुवातीला. छोटे छोटे तुझे जेस्चर्स त्यांच्याकडे आमचं लक्ष असतं आणि तू कायम आमचं मन जिंकतोस. खूपच भारी. मी खूप हसले. थँक्यू सो मच. खरंच भारीच झाला परफॉर्मन्स. थँक्यू मोरे फॅमिली. आणि याचबरोबर इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा